हे मातृभूमी तुझला मनवाहियेले, वक्तृत्व वाग विभवई तुझ अर्पियेले. तू तेच अर्पिली नवी कविता रसाला, लेखा प्रति विषय तूच अनन्य झाला. देव देश आणि धर्म यावर मनापासून प्रेम करणाऱ्या उपस्थित सज्जनांनो, आपल्या यात्रेचा हा शेवटचा टप्पा, चौथा टप्पा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. खरं म्हणजे एका व्याख्यानामध्ये सावरकर सांगता येणं हे खूप कठीण आहे. कारण अंदमानात असतो तेव्हा मी 6 दिवस रोज सांगत असतो. सगळं एका दिवसात सांगणं हे सगळ्यात मोठं कठीण. पण सावरकरांचा जीवनोद्देश जो आहे तो ह्या 4 ओळीमध्ये त्यांनीच व्यक्त केला आहे. आणि त्यामुळे जीवनोद्देश नेमका काय तो आपल्याला चटकन कळतो की हे मातृभूमी तुझला मनवाहियेले, मातृभूमीलाच माझं मन मी वाहिलं आहे. वक्तृत्व वाग्विभवई, माझं जे काही वक्तृत्व आहे, वाग्विभव शब्दवैभव, जे कविता वगैरे या सगळ्यातून ते सुद्धा तुलाच अर्पण करतोय मी. तू तेच अर्पिली नवी कविता रसाला, जी काही मला नवकाव्य वगैरे होतं ते सुद्धा केवळ आणि केवळ तुझ्याचबद्दलचं होतं आहे. आणि लेखाप्रती विषय तूच अनन्य झाला, जे काही लेख वगैरे लिहितो तो सुद्धा केवळ तुझ्याच विषयात, म्हणजे मातृभूमी ही आणि केवळ हीच, हे सावरकरांच्या समोर आहे. आणि म्हणून सावरकरांनी स्वातंत्र्य देवतेचा जय जयकार केलेला आहे. म्हणजे स्वातंत्र्याला सुद्धा त्यांनी देवी बनवलं आहे. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती, स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते, म्हणजे कवितेतून सुद्धा ते व्यक्त होताना स्वातंत्र्याच्याच बद्दल बोलतात. हा जो सगळा एक पट बघतो, म्हणजे एकाने सहज मला विचारलं होतं की सावरकरांचं एका वाक्यात वर्णन कराल का. कारण आजकाल ते सगळं आलेलं आहे ना, एकश्लोकी रामायण, चतुश्लोकी भागवत, एकश्लोकी शंकराचार्य चरित्र. तसं म्हणाले एका वाक्यात सावरकरांचं वर्णन करता येईल का, तर म्हटलं करता येतं. नाही असं नाही. सावरकर म्हणजे एका माणसामध्ये असलेले विविध अवतार. कारण वेगवेगळे भाग आहेत या माणसामध्ये. हा लेखक आहे, एकीकडे कवी आहे, क्रांतिकारक आहे, हिंदू समाज संघटक आहे, राजकीय पक्षाचा अध्यक्षसुद्धा होता, एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा होता. अशा प्रकाराने वेगवेगळ्या रीतीने आपण जर पाहिलं तर सावरकर वेगवेगळ्या रीतीने आपल्याला सापडत जातात. त्यामुळे अशा प्रकारचा माणूस झाला नाही असं म्हणायला लागेल. म्हणजे आईन्स्टाईननी म्हणे गांधींना पाहिल्यानंतर असं म्हणाला की अशा प्रकारचा माणूस पृथ्वीतलावर असू शकेल असं मला वाटत नाही, असं सांगतात. आईन्स्टाईननी सावरकरांना पाहिलं असतं तर काय बोललं असतं, असा मला लगेच प्रश्न पडतो. तर हे जे आपण ज्या ठिकाणी आज आलेलो आहे, मुळात सावरकर कर म्हटल्यानंतर कोणतंही आडनाव, म्हणजे जे गाव असतं त्यावरून पडलेलं आडनाव, जेव्हा कर पुढे लागलेलं असतं तेव्हा त्या नावाचं गाव असतं. गुहागरच्या जवळ सावरवाडी नावाचं गाव, मुळातली सावरकर मंडळी ही तिथली, तिथून इथे आली म्हणून सावरकर आडनाव झालेलं. मुळातलं आडनाव कुठचं तर त्याच्याबद्दल थोडासा भेद आहे. काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचं मूळचं आडनाव बापट असावं, काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे मूळचं आडनाव ओक असावं. पण पुढे आल्यानंतर पडलेलं जे आडनाव आपल्याला दिसतं ते सावरकर दिसतं. आणि भगूरला आल्यानंतर कोणे एकेकाळी पेशव्यांच्या काळामध्ये असलेली अत्यंत उत्तम सांपत्तिक स्थिती, त्याच्यानंतर घरची स्थिती काही तशीच राहिलेली होती असं नाही. सावरकर खुद्द असं म्हणतात की आढ्याला असलेलं एक लाकूड जे होतं ते मोठ्या कुतूहलाने दाखवलं जायचं की पूर्वी पेशव्यांनी जो पालखीचा मान दिलेला होता त्या पालखीचा असलेला तो दांडा होता मोठा, तो लावून ठेवलेला असायचा. तेव्हा भगूरमधलं हे त्यांचा हा वाडा हा अगदी मोडकळीला आलेला. त्याच्यानंतरच्या काळात आता सरकारने हे सगळं स्मारक वगैरे केलेलं आहे. लहान वयापासून मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं जे काल मी बोलताना चापेकरांच्यावरती बोलताना बोललो होतो की सावरकरांनी चापेकरांवरती जो फटका लिहिला होता तो किती लहानपणी लिहिलेला आहे. कारण सावरकरांचा जन्म 1883मधला. असं म्हणतात की म्हणजे ज्यांचा त्या विषयातला अभ्यास आहे असे काही लोक म्हणतात की 17 फेब्रुवारी 1883ला वासुदेव बळवंत फडके अडणच्या कारागृहामध्ये गेले आणि सावरकरांचा जन्म मे महिन्यातला 28 मे आणि वर्ष सेम आहे 1883. तर कदाचित वासुदेव बळवंतांचाच हा पुनर्जन्म असू शकेल का, असंही एकाने प्रश्न उपस्थित केला. म्हटलं असूही शकेल, कारण वासुदेव बळवंत सगळ्यात शेवटी काय बोलले होते ते मी आपल्याला काल सांगितलं की खाली पडता पडता ते म्हणाले की या दुष्ट प्रजाभक्षक चांडाळ इंग्रजांना मी मेल्यानंतरही सुखाने जगू देणार नाही. आणि सावरकरांनी तेच केलं ना तसं बघायला गेलं तर. त्यामुळे 1883चा जन्म, 1898मध्ये थोरले चापेकर फासावर चढले, 1899मध्ये उरलेले 2 चापेकर आणि महादेव रानडे हे फासावरती चढले. आणि तोपर्यंत सावरकरांचं शिक्षण इथे भगूर
जवळच शाळा आहे, ती जिल्हा परिषदेची शाळा आहे जिथे सावरकरांचं शिक्षण झालं होतं सुरुवातीचं. त्याच्यानंतर पुढे नाशिकलाही मित्रमेळा त्यांनी स्थापन केलेला होता. त्या मित्रमेळ्यामधूनच पुढे अभिनव भारत तिचं निर्माण झालं आणि त्यानंतर आणखीन पुढच्या शिक्षणाकरता म्हणून ते आलेले पुण्याला. पण याच्यामध्ये 1899 ते 1900 साधारणपणे या सुमाराला चापेकरांच्यावरती रचलेला फटका आहे. त्या फटक्यामधली कवीची कल्पना कुठपर्यंत जाते याचं मला आश्चर्य वाटतं की चापेकर फासावरती जात आहेत. हा समारंभ कसला आहे तर हा कवी वर्णन करतो की हा एक मोठा लग्न समारंभ आहे. कीर्ती आणि नीती या वराडणी म्हणून तिथे जमलेले आहेत. बोहला कुठचा आहे, ज्या बोहल्यावरती हा उभा राहणार आहे तर फासाचं तख्त हाच बोहला आहे. आणि म्हणून त्या फटक्यामध्ये सहजपणे वर्णन करतात, न्यायाधीशची जोशी उत्तम उदय मुहूर्ता योग्य गणी सत्य देश हित वराड जमले कीर्ती नीती या वराडणी टिळक गजानन नमस्कारिला फास बोहले मग पुरले स्मरले गीता मंत्र दामुने मुक्ती नवरीला होवरिले. म्हणजे नवरीसुद्धा कोण तर मुक्ती, हे त्यांनी केलेलं त्यावेळेचं वर्णन आहे. आणि त्याच्या पुढच्या काळात त्याच फटक्यामध्ये सगळ्यात शेवटी ते शपथ घेतात. शपथ घेणारे घेतात पण पाळतात किती जण, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्या फटक्यातल्या सगळ्यात शेवटच्या ओळी आहेत की चापेकरांना उद्देशून हा कवी म्हणतोय की कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे कार्या चालवू गिरवून तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. आम्ही तुमच्या पराक्रमाचे धडे गिरवत पुढे जाऊ, पण तुम्ही कार्य अपुरे सोडून तसेच पडलात रणांगणावरती म्हणून खंत मानू नका, वाईट वाटून घेऊ नका. हा आणखी एक उद्देश आहे त्यांचा. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला फर्ग्युसनमध्ये ते आले त्यावेळेला फर्ग्युसनमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा तिथे एकतर व्यायामशाळा चालू केली. तिथे शिवाजी महाराजांचं चित्र लावलं, नुसतं चित्र लावलं नाही तर शिवाजी महाराजांवरती आरती रचली. आरती कोणाची केली जाते? आरती देवाची केली जाते, आरती आदर्शाची केली जाते. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांची आरती, ज्याच्यामध्ये आपण ती आरती अनेक वेळेला ऐकलीत, जय देव जय देव जय जय शिवराया या या अनन्य शरणा आर्या ताराया. लता मंगेशकरांनी ती गायलेली. फक्त लता मंगेशकरांनी ती गायली आहे, मी फक्त म्हणून दाखवलं. त्यांच्याकडे गळा आहे, माझ्याकडे नरड आहे. दोन्हीत काही फरक असतो की नाही शेवटी. तर त्यामुळे ती आरती तिथे रचली. त्याच काळामध्ये जयोस्तुते हे जे गीत आहे, हे गीतसुद्धा त्याच काळात रचलं. म्हणजे कॉलेजमध्ये गेलेलं असताना सर्वसाधारणपणे बऱ्याच जणांना कविता होतात नाही, आपल्यापैकी बऱ्याच जणांना झाल्या असतील त्यावेळेला. त्यामुळे ते वय असं असतं की कविता होतात. आज तर महापूर असेल. पण त्या कविता कोणत्या प्रकारच्या असतात आणि ह्या मुलांनी ज्या कविता केल्या त्या कविता कोणत्या प्रकारच्या, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि मग आजूबाजूला शनिवार रविवार वगैरे जेव्हा सुट्टी मिळेल त्यावेळेला मुलांना घ्यायचं आणि त्यांना घेऊन कुठेतरी सिंहगडावरती वगैरे जायचं, तो सगळा वाडा दाखवायचा. आणि हे सगळं दाखवताना त्यावेळेला त्या सिंहगडावरती काय घडलं काय नाही, तिथले वाडे, तिथलं रणक्षेत्र, हे सगळं दाखवता तानाजी उदयभान हे कसे लढले असतील, हे बोलता बोलता भावना एवढ्या अनिवार्य व्हायच्या की त्याच्यामधून सहजपणे एखादी रचना बाहेर पडायची. धन्य शिवाजी तोरण गाजी धन्य तो तानाजी धन्य तो तानाजी प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजीर हा. सहजपणे सिंहगडाचा पोवाडा ही रचना त्यातून निघाली. अशा कविता करत करत त्या चळवळीमध्ये सावरकर होते. आणि त्याच सुमाराला बंगालची फाळणी झाली. बंगालची फाळणी झाली म्हटल्यानंतर उभा भारत पेटून उठला. कारण त्यावेळेला आपण एक राष्ट्र होतो, क्रमाक्रमाने आपण देशवासी झालो. राष्ट्र म्हणजे काय आणि देश म्हणजे काय यातला फरक जर लक्षात घेतला तर आपल्याला कळेल. कारण बंगाल प्रांताची फाळणी झाली तर पंजाबही पेटून उठला, महाराष्ट्रही पेटून उठला. कारण तिथे त्या प्रकारचे नेते होते, लाल, बाल आणि पाल ही जी त्रयी होती, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल, या तिघांनी मिळून उभा देश त्या फाळणीच्या विरुद्ध पेटवलेला होता. देश म्हणजे आखलेल्या सीमेमध्ये असलेला जमिनीचा तुकडा म्हणजे देश, आणि राष्ट्र म्हणजे एकमेकाच्या सुखदुःखाशी समरस होणारा लोकसमूह म्हणजे राष्ट्र. त्यामुळे आज उत्तराखंडातला जो पर्वाचा हाहाकार झाला ऋषीगंगेचा, तो पाहून जर मला वाईट वाटत असेल माझ्या घरी बसून तर मी राष्ट्र म्हणून घेण्याच्या लायकीचा आहे. तमिळनाडूमध्ये वगैरे एखादा अपघात झाला आणि मला वाईट वाटत असेल तर मी राष्ट्र म्हणून घेण्याच्या लायकीचा आहे. नाहीतर होतं आहे कुठेतरी काहीतरी होतं आहे, मला काय त्याचं असं म्हणून
आम्ही फक्त वर्तमानपत्र वाचायचं, त्याच्यामध्ये काहीतरी अशी बातमी वाचायची आणि अरे रे असं म्हणायचं आणि पुढच्या पानावर निघून जायचं. हे देशवासी बनल्याचं लक्षण. मला काय त्याचं, सावरकरांचंच पुस्तक आहे मोपल्याचे बंड अथवा मला काय त्याचे. ही मला काय त्याचं जी वृत्ती आहे, ही वृत्ती दिवसेंदिवस प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आपल्याला दिसते. त्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात सगळीकडेच काही काहीतरी चाललेलं होतं. या मुलांनी विचार केला की आपणही काहीतरी करायला पाहिजे. पण काहीतरी करायचं म्हणजे काय करायचं? मग काहीतरी करायचं म्हणजे वेगळं काहीतरी करायचं, जे कोणाच्या तरी समोर आदर्श म्हणून पुढच्यांच्याकरता एक उदाहरण म्हणून निर्माण होऊ शकेल असं काहीतरी करायचं. मग विचार केला की आपण विलायती कपड्यांची होळी करूया. आणि मग लोकमान्यांच्याकडे गेला हा मुलगा आणि त्यांना सांगितलं की आम्हाला विलायती कपड्यांची होळी करायची, पण तिथे तुम्ही यायला पाहिजे. टिळकांनी सांगितलेलं वाक्य खूप छान आहे. टिळक म्हणाले, होळी ही होळीसारखी पाहिजे, शेकोटीसारखी नको. शेकोटी म्हणजे एखाद्या कोपऱ्यामध्ये 4 लाकडं जमवून केलेली असते, तिला शेकोटी म्हटलं जातं. होळीला भव्यतर अर्थ आहे. त्यामुळे अशी जर होळी होणार असेल तर म्हणाले मी येतो. हो म्हणाले, होळीच होणार. टिळक म्हणाले ठीक आहे, मग मी येतो. मग शिवराम महादेव परांजपेंकडे गेले, कारण काळ करते त्या काळामध्ये ऐन भरात असलेले, आणि परांजपेंना विचारलं तर ते म्हणाले मी पण येतो. मग विचार केला की आपण गाडाभर कपडे जमा करायला पाहिजेत. त्या काळात सुद्धा असे लोक होते. म्हणजे नचिन केळकरांनी त्यावेळेला काढलेले उद्गार आहेत की हे कपडे जमवून जाळण्यापेक्षा गरिबांना वाटावेत. असे लोक आजकालच असतात असं नाही. त्यालाही परंपरा आहे आपल्याकडे की स्वतः काहीच द्यायचं नाही घरातलं, पण दुसरे मात्र जे करतायत त्याच्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न. स्वतः 5 रुपये वर्गणी नाही फाडायची एखाद्या यज्ञाला, पण यज्ञ होऊ नये म्हणून अगदी तिथे आंदोलन करत बसायचं. कारण माहिती आहे यज्ञ करणारे काही आपल्याला धरून हाणणार नाही आहेत. बाकी इतर ठिकाणी कुठे गेलो तरी कमरेत लाथा बसतील. त्यामुळे अगदी सहजपणे मिळणारी प्रसिद्धी असा भाग असतो. त्यामुळे असे काही लोक त्यावेळेलाही होते. पण त्याच्याकडे लक्ष न देता हा मुलगा सगळीकडे फिरायला लागला, लोकांच्याकडून विलायती कपडे, ते सुद्धा स्वतःच्या काव्याचाच उपयोग करत. काश्मीरातील शाली त्यजुनी अल्पा काला का भुलता, मलमल त्यजुनी वलवल चित्ती हलहलके पटकावरता, असं लोकांना विचारत विचारत लोकांच्याकडून विलायती कपडे गोळा केले. बघता बघता गाडाभर कपडे जमा झाले. मग गाडाभर कपडे जमा झाल्यावर त्याच्यावरती गुलाल टाकणं, हारबीर घालणं आणि त्या सगळ्याची अंत्ययात्रा. दसऱ्याच्या दिवशी मुळेच्या संगमावर, म्हणजे आपण पुण्याला गेला असाल तर पुण्याला आपण डेक्कनकडून जाताना कर्वे रोडवरती जिथे वळतो तिथे वळल्याबरोबर लगेच आहे डाव्या हाताला त्याचं स्मारक जे बनवलेलं आहे, सावरकरांनी केलेली विलायती कपड्यांची होळी, त्याचं स्मारक तिथे आज उभं आहे. तिथे त्यांनी त्या विलायती कपड्याची होळी केली. टिळक स्वतः तिथे आले होते. निघताना टिळकांनी या मुलांना बाजूला घेऊन सांगितलं की संपूर्ण होळी जळेपर्यंत इथे राहा. का? कारण यातलाच एखादा कपडा पोलीस पलीकडच्या वाड्यावर टाकतील आणि तुमच्यामुळे वाड्याला आग लागली असं म्हणतील आणि तुम्हाला उचलून आत टाकतील. ह्याला म्हणतात नेता. जसं शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये वर्णन आहे की महाराज असं लिहितात की रात्री झोपताना समयीची वात विझवून निजा, उंदीर अविसराच वात नेईल. ती वात जर धान्याच्या कोठारावर पडली तर धान्याचं कोठार जळून खाक होईल, घोड्यांच्या पागांवर पडली तर घोड्यांच्या पागा जळतील, आणि मग धान्याकरता आपलं सैन्य रयतेवर जुलूम करेल आणि रयत म्हणेल यांच्या परीस मोगल बरे होते, असे न व्हावे. किती छोट्या छोट्या गोष्टींकडे महाराजांचं लक्ष होतं. तर त्यामुळे ते सगळ्यात महत्त्वाचं, म्हणूनच त्यांना जाणता राजा म्हणत होते. अलीकडे कोणालाही म्हणतात. तर मग हे असं सगळं झाल्यानंतर ती विलायती कपड्यांची तर होळी झाली, पण ती होळी झाल्याबद्दल जगामधलं पहिलं आणि एकमेव उदाहरण आहे बहुतेक की राजकीय गोष्टीमध्ये भाग घेतल्याबद्दल या मुलाला विद्यापीठाने जिथे उतरायची परवानगी दिलेली होती त्या छात्रावासामधून काढून टाकलं. 10 रुपये दंड ठोठावला. 10 रुपये दंड झाला. त्यावेळच्या अर्थात ते 10 रुपये हेही लक्षात घ्यायचं. पण तरी इतर मुलं म्हणाली की तू एकटा का भरणार, आम्ही प्रत्येकजण भरतो. म्हणून कोणी पैसा 2 पैसा आणा वगैरे 2 आणे वगैरे काढले. 10 रुपयाच्या वरती रक्कम झाली. 10 रुपये भरून टाकले. उरलेले टिळकांच्या पैसा फंडाला देऊन टाकले रक्कम. अशा पद्धतीने तिथलं शिक्षण सावरकरांचं होत होतं. म्हणजे फर्ग्युसनपासूनच बाळाचे पाय दिसायला लागलेले होते सगळीकडे. आणि मग हे शिक्षण झाल्यानंतर आता पुढे काय करायचं याचा विचार चाललेला असताना त्या काळच्या परिस्थितीप्रमाणे सावरकरांचं लग्न झालेलं होतं. लहान वयामध्ये सावरकर भगूरला असतानाच त्यांची माता कॉलऱ्याने गेली होती. पुढे त्यांचे तीर्थरूप हे
प्लेगची साथ जेव्हा आली होती त्यावेळेला त्या साथीमध्ये गेले. मोठ्या भावाला सुद्धा, बाबाराव सावरकरांना सुद्धा प्लेगची लागण झाली होती, पण ते वाचले होते. आणि बाबारावांचंच लग्नाच्या वेळेला एकदा असं झालं होतं की यशोवहिनींचं लग्न ठरलेलं आणि त्या लग्नाच्या वेळेला सावरकर कर्जतच्या जवळ दहिवली नावाचं गाव आहे, त्या गावात गेलेले होते. तेव्हा कळलं की तिथल्या विठ्ठल मंदिरामध्ये एक वक्तृत्व स्पर्धा आहे, म्हणून आयत्या वेळेला त्यांनी त्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला आणि पहिला नंबर आला. तर अध्यक्षांनी त्यांना ते बक्षीस देताना असं सांगितलं की या मुलाचं वय बघता असं वाटतं की ह्याचं केलेले भाषण हे याला कोणीतरी, घरच्या कोणीतरी किंवा शिक्षकांनी वगैरे लिहून दिलेलं असावं. त्याबरोबर हा मुलगा ताडकन उभा राहिला की हेच तुमचं म्हणणं जर पुढे चालवायचं असेल तर वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही असं म्हणावं लागेल. ते म्हणाले, घे बाबा तुझंच बक्षीस. अशा पद्धतीने मूल वाढतंय कसं हे सगळ्यात महत्त्वाचं. आमच्याकडे आम्ही आजच्या परिस्थितीमध्ये कितीतरी सुरक्षितपणाने मुलांना कसं वाढवत असतो आणि इथे इतर वाचन आणि अंगभूत असलेल्या गुणांना प्रोत्साहन देत देत हे मूल कसं वाढतं आहे हा एक भाग जर लक्षात घेतला तर आपल्याला फरक कळेल. आणि आता सावरकरांनी विचार केला की आता पुढे काय करायचं. आणि त्याच वेळेला सहज संधी समोर चालून आली होती की बार ॲट लॉला ब्रिटनमध्ये ॲडमिशन घेता यावी. श्यामजी कृष्ण वर्मांनी दिलेली स्कॉलरशिप होती, त्या स्कॉलरशिपचं नाव होतं राजा शिवाजी स्कॉलरशिप. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचं नाव दिलेली स्कॉलरशिप होती, त्यामुळे त्या स्कॉलरशिपची अट फार भारी होती. अट काय होती की याच्या अंतर्गत जो कोणी विलायतेला जाऊन शिक्षण घेऊन परत येईल त्यांनी कुठच्याही परिस्थितीमध्ये सरकारची नोकरी करायची नाही, तर महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार आहे. हो, आजकाल जेव्हा कुठेही फुटकळ कोणत्याही गोष्टींना महाराजांची नावं दिली जातात ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तो काय त्यांचा सन्मान आहे की अपमान आहे ते कळेना असं होतं. इतकी अवस्था आहे आजच्या काळामध्ये. महाराजांचं जर नाव द्यायचं त्या स्कॉलरशिपला त्यांचं नाव, तर सरकारी नोकरी करायची नाही. आणि या मुलांनी ठरवलं की हे तर आपल्याला करायची नाहीच आहे नाहीतरी, त्यामुळे त्या स्कॉलरशिपकरता अर्ज केला. नुसता अर्ज केला एवढंच नव्हे तर लोकमान्यांनी शिफारसपत्र दिलेलं आहे. श्यामजी कृष्ण वर्मांनी पत्र लिहिलं त्यांनी की आमच्या इथे असलेला हा सावरकर हा होतकरू तरुण आहे आणि त्याला जर ती आता लोकमान्यांनी शिफारस केली आहे म्हटल्यानंतर सहजपणे ती शिष्यवृत्ती मिळाली आणि ती शिष्यवृत्ती घेऊन सावरकर बोटीवरती चढले. तोपर्यंत इथे सावरकरांना एक मुलगाही झालेला होता, तो मुलगा त्याच्या बालवयातच गेला. तेही एक दुःख होतं, मनात कुठेतरी शल्य होतं. सावरकर बोटीवरती चढले आणि बोट निघाली. ती एडनपर्यंत येईपर्यंतच काही जणांना ओकाबोकी झाली, हैराण झाले लोक. काही जण शिष्टाचारी वगैरे ही सगळी मंडळी असं म्हणायला लागली, हरनाम सिंग वगैरे, की परत जाऊया भारताकडे, नाही जाऊ तिकडे. त्याबरोबर सावरकरांनी त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला लाजा नाही वाटत परत जाण्याची गोष्ट करता. अरे म्हणाले, लक्षात घ्या, 100-150 वर्षापूर्वी ही गोरी माणसं ज्या वेळेला त्यांच्या देशामधून निघाली त्यावेळेला किती लांब जायचं आहे त्यांना माहिती नव्हतं. त्यावेळेला आजच्यासारख्या आधुनिक बोटीसुद्धा नव्हत्या. त्यामुळे तिथून एक पत्र जर यायचं घरच्यांचं तर ते पत्र पोचायला 6 महिने आणि त्याचं उत्तर घरी जाण्यापर्यंतला 6 महिने, असं तब्बल 1 वर्ष लागायचं. तरीसुद्धा हे लोक व्यापाराच्या मिशानी आले आणि त्याच्यानंतर आपल्या छाताडावरती पाय रोवून राज्यकर्ते बनले. आपण तर नुसतं शिक्षणाकरताच जातोय आणि एवढ्या एका कारणामुळे तुम्ही परत फिरताय. त्याबरोबर ह्या सगळ्यांनी ठरवलं नाही जायचं परत. आणि तिथेच अभिनव भारताची एक शाखा बोटीवरती सावरकरांनी उघडली. आणि एकीकडे हे करता करता अभिनव भारताचंही काम तिथे चालू केलेलं. इतकं जोरदार भाषण, प्रभावी भाषण देऊन सगळ्यांना एक करणं आणि तिथे जायला प्रवृत्त करणं, हे करता करता रात्री मात्र डेकवरती पडलेले असताना सहज त्या आकाशातल्या तारकांच्याकडे बघत बघत मनामध्ये नर्म शृंगारिक कथा, सावरकरांचे शृंगारिक काव्यसुद्धा आहे बरं का, तब्बल 47 भावगीतं आहेत सावरकरांनी लिहिलेली. त्यामुळे तिथे पडल्या पडल्या सहजपणे मनात विचार येत आहेत आणि सहज काव्य तयार होत आहे की त्याचं वर्णन करताना त्यांनी शंकर आणि पार्वती यांच्या शृंगाराचं वर्णन केलं आहे की त्याच वेळेला थाप पडे तो दारी श्रीहरी भेटाया आले, नग्न गिरिजा लगबग धावे सावरू शालूला, हिसका बसुरी हार गळ्यातील तटकन तो तुटला, त्या हारातील मोती सैरा वैरा ओघळले, तयाची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. ह्याच्या प्रत्येक कडव्याचा शेवट आहे, तयाची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. आणि प्रत्येक कडवं हे वेगवेगळ्या कल्पना अशा घेऊन त्यांनी सहजपणे रचलेलं आहे. तेव्हा अशा प्रकाराने एकीकडे काव्यसुद्धा होणं. आणि मग मजल दर मजल करत लंडनमध्ये ज्या वेळेला पोचले त्यावेळेला लंडनमध्ये त्यांची उतरायची सोय जिथे केलेली होती इंडिया हाऊसमध्ये,
इंडिया हाऊस हे त्यावेळचं लॉजिंग बोर्डिंग होतं. ते चालू केलेलं होतं, ते श्यामजी कृष्ण वर्मांनी चालू केलेलं होतं. आणि तिथे सावरकरांना सहजपणे आतमध्ये प्रवेश मिळाला. आज ते इंडिया हाऊस, त्याला ओल्ड इंडिया हाऊस म्हणतात. आणि न्यू इंडिया हाऊस म्हणजे आपली जी एम्बॅसी आहे आत्ताची, तिला न्यू इंडिया हाऊस असं म्हटलं जातं. त्या ओल्ड इंडिया हाऊस आम्ही बघण्याकरता म्हणून गेलो होतो. तिथे आज 2 ब्रिटिश कुटुंब राहत आहेत. बरोबर आहे, सावरकर तिथे राहत होते ना, त्यामुळे कुठच्याही सरकारला असं वाटलं नाही की ते आपण घ्यावं. इतर नेत्यांचं घेतलं आहे की नाही? वेगवेगळ्या सरकारांनी घेतली आहेत, कधी राज्य सरकारने घेतलं आहे, कधी केंद्र सरकारने घेतलं आहे. पण सावरकर जिथे राहत होते ते इंडिया हाऊस मात्र, मदनलाल धिंगरा जिथे राहिलेले आहेत ते इंडिया हाऊस मात्र अजूनही 2 ब्रिटिश कुटुंबांच्याच ताब्यात आहे. कोणत्याही सरकारला आजही असं वाटत नाही की ते आपण घ्यावं आणि आपलं स्मारक तिथे बनवावं. नाही म्हणायला फक्त तिथे असलेल्या काही जणांच्या, म्हणजे मुकुंद सोनपाटकी वगैरे ही जी मंडळी तिथे होती, त्यांच्या प्रयत्नामुळे लंडन म्युन्सिपल कौन्सिलनी तिथे एक नीलफलक लावलेला आहे मोठा. विनायक दामोदर ग्रेट इंडियन फिलॉसॉफर विनायक दामोदर सावरकर लिव्ड हिअर म्हणून एवढा एक नीलफलक मात्र तिथे आहे. तिथे बाहेर उभं राहून आम्हाला त्या पायरीवरच डोकं टेकून नमस्कार करता आला, कारण आतमध्ये जायला परवानगी नाही. दुसऱ्याचं घर आहे, तुम्ही कुठून आत जाणार आहात, ही आजची अवस्था आहे. तेव्हा त्या इंडिया हाऊसमध्ये सावरकरांनी राहायला सुरुवात केली आणि बार ॲट लॉला ॲडमिशन घेतलेली. त्यानुसार कॉलेज एकीकडे चालू, दुसरीकडे लंडनची बातमीपत्र, ही पत्रकारिता ते करत होते. म्हणजे पत्रकारही सावरकर बनले ते असे बनलेत. काळमधून ती लंडनची बातमीपत्र सावरकरांची प्रकाशित होत होती. इंडिया हाऊसमध्ये येणारी भारतीय जी मुलं होती त्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगायच्या आणि देशभक्तीकडे त्यांचं मन वळवायचं, हेही एक काम तिथे त्यांचं चालू होतं. आणि 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची ज्या वेळेला 50शी तिथे साजरी केली गेली, त्यावेळेला त्या 50शीच्या वेळेला ब्रिटिशांनी आम्ही कसे मोठे होतो वगैरे अशाच प्रकारची नाटकं आणि तशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले होते. आणि भारतीय लोक हे कसे कप पदार्थ आहेत अशा पद्धतीने. त्याच्या पुढच्याच वर्षी ही 50शी साजरी करायची ठरवली सावरकरांनी. आणि मग त्याच्याकरता युरोपमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना आमंत्रणं गेली आणि ते भारतीय विद्यार्थी सगळे जमलेले होते. तिथे चपाती मुद्दाम ठेवण्यात आली होती. चपाती का तर 1857मध्ये चपात्याच या गावातून त्या गावात फिरत होत्या ना, चपात्यांचे तुकडे फिरत होते म्हणून चपात्या. आणि त्या चपात्यांवरती गुलाबी अक्षरांनी लिहिलेलं की इन द मेमरी ऑफ 1857 मार्टियर्स. त्यावेळेला काढलेला बिल्ला होता एक, तो बिल्ला किमान प्रत्येकाने महिनाभर तरी छातीवरती लावून सगळीकडे मिरवावं. त्याच्यावरही इन द मेमरी ऑफ 1857 मार्टियर्स लिहिलेलं आणि वंदे मातरम ही अक्षरं लिहिलेली. एकदा तो बिल्ला लावून मदनलाल धिंगरा ज्या वेळेला आपल्या कॉलेजमध्ये गेला त्यावेळेला कॉलेजमधल्या एका भारतीय विद्यार्थ्यांनीच त्याची टर उडवली. लक्षात घ्या, आपल्याला शत्रू बाहेरचे जास्त नाही आहेत, असलेच शत्रू तर आतले सगळ्यात जास्त आहेत. आजसुद्धा आपण बघतो समाज माध्यमांवरती हिंदुत्वनिष्ठ या सगळ्यांची आणि तशा संस्थांची खिल्ली उडवणारे सगळ्यात जास्त लोक हे हिंदू आहेत. हे पाहिल्यानंतर आतले शत्रू किती जास्त आहेत त्याची आपल्याला सहजपणे कल्पना यावी. आणि तो हसत हसत हे काय वेड्यासारखं तू लावून फिरतोयस असं म्हणून ती मुद्रा काढून त्यांनी खाली फेकून दिली. फेकून दिल्याबरोबर यांनी सुराच काढला सरळ कॉलेजमध्ये. ते बघितल्यानंतर याचं त पप झालं. म्हणाला जरा मस्करी केली, मस्करी घरी जाऊन म्हणाला स्वतःच्या आईवडिलांची करायची नाही, त्या गोष्टीची मस्करी नाही करायची. उचलायचा आणि जागेवर लावायचा. तर घाबरून उचलून तो जागेवरती लावला त्यांनी. असेच एका प्रसंगामध्ये बोलताना एक जण म्हणाला, जपानी लोक केवढे पराक्रमी, त्यांच्याकडे जर पकडलं वगैरे गेलं तर ते तलवार भुसकून घेतात पण शत्रूच्या हातात सापडत नाहीत, अशा प्रकारचे ते लोक. त्याबरोबर मदनलाल म्हणाला, माझं हिंदू राष्ट्र हे कोणत्याही प्रकाराने कमी नाही आहे, तर तुझं आपलं दरवेळेला तेच असतं. तर म्हणाला बघ प्रचिती बघ, म्हणून त्यांनी हात ठेवला आपला आणि त्याला बोलणाऱ्याला सांगितलं वरून टाचणी खूपच. त्यांनी टाचणी खुपसली, खाली टेबलाला खरखरायला लागली तिचं टोक आरपार जाऊन. त्यावेळेला त्यांनी लगेच ती उपसून बाहेर काढली आणि मग रक्त व्हायला लागलं. तरी याच्या चेहऱ्यावरती काहीही नव्हतं, वेदनेचं नामोनिशाण नव्हतं. सावरकर ज्या वेळेला इंडिया हाऊसच्या पोटमाळ्यावरती बॉम्ब तयार करण्याचं साहित्य त्यांच्याकडे आलेलं होतं. हे साहित्य आलं कोणाकडून तर सेनापती बापटांनी मिळवलेलं होतं. सेनापती बापट आणि हेमचंद्र दास यांच्यामुळे ते मिळालं. पण ते मिळण्याकरता सगळ्यात मोठं कारणीभूत कोण ते बहुतेकांना माहिती नसतं. त्या व्यक्तीचं नाव आहे भगिनी निवेदिता. भगिनी निवेदितांचा एक रशियन मित्र होता, तो उमराव होता तिथला. भगिनी निवेदितांचा क्रांतिकारकांच्याबद्दल असलेला अतिशय सॉफ्ट कॉर्नर होता, इतका की त्या चापेकर बंधू फासावरती गेल्यानंतर त्या चिंचवडला येऊन चापेकरांच्या वडिलांना भेटून गेलेल्या होत्या.
तेव्हा त्यांनी त्याला सांगितलेलं होतं की क्रांतिकारकांच्या हातात हे नवीन शस्त्र पडायला पाहिजे आणि त्याच्या प्रयत्नामधून ती बॉम्ब तयार करण्याची कृती ही क्रांतिकारकांना मिळालेली होती. सेनापती बापटांची एक जर्मन मैत्रीण होती, त्यांनी तिच्याकडून त्याचा इंग्लिशमध्ये अनुवाद करून घेतला आणि अशी ती कृती सावरकरांच्याकडे आली. आता या बॉम्बचा किती प्रवास झाला आहे बघा. ती कृती सावरकरांच्यापर्यंत आली, तिथे प्रयोग वगैरे करून तो बॉम्ब सिद्ध करण्यात आला आणि सिद्ध करून झाल्यानंतर ती सगळी कृती पाठवण्यात आली बंगालमधल्या क्रांतिकारकांच्याकडे. बंगालमधल्या क्रांतिकारकांनी तो सगळं तयार केला बॉम्ब, पण तो एकत्रित कसा करायचा, बांधायचा कसा हे त्यांना माहिती नव्हतं. म्हणून ते लोक त्याच्याबद्दलचं सल्ला घेण्याकरता म्हणून लोकमान्यांकडे आले आणि लोकमान्यांनी त्यांना सांगितलं की हे काम एकच माणूस करू शकेल आणि लोकमान्यांनी त्यांना पाठवलं महर्षी अण्णासाहेब पटवर्धनांच्याकडे. आणि अण्णासाहेब पटवर्धनांनी तो टीनमध्ये बसवून, सिगरेटचे वगैरे टीन यायचे पूर्वी, आता पाकिटं येतात, पूर्वीच्या काळी टीन यायचे, तशा एका टीनमध्ये तो बॉम्ब त्यांना सिद्ध करून दिला. म्हणजे बॉम्बचा केवढा प्रवास झाला बघा. आपल्याला वाटतं एक छोटी गोष्ट, पण तिचा प्रवास केवढा होत असतो. आणि सावरकर ज्या वेळेला ते बॉम्बचं सगळं प्रयोगवरती करत होते त्यावेळेला ते रसायन उकळत होतं आणि त्याचा उत्कलनांक अमुक एक आल्यानंतर जर ते उतरवून खाली ठेवलं नाही तर तिथेच स्फोट होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. बाजूला बघतायत कुठे चिमटा फडकं वगैरे काही दिसत नाही आहे. म्हटल्यानंतर त्यांची कावरीबावरी मुद्रा पाहिली आणि मदनलालनी विचारलं काय झालं. ते म्हणाले की पातेलं उचलून खाली ठेवायचं नाही तर स्फोट होईल. तो म्हणाला इतकंच ना, हाताने उचललं त्याने आणि खाली ठेवलं. सर्रगन आवाज झाला, हात पळून निघाला, ह्याच्या चेहऱ्यावर काही नाही. त्या मदनलाल धिंगरांनी पुढे कर्झन वाहिलीला जेव्हा उडवलं तेव्हा कर्झन वाहिलीला उडवल्यानंतर अर्थात त्याच्या मागची प्रेरणा सावरकर होते. सावरकरांनी त्याला असंही सांगितलेलं होतं की त्यानंतर तुला कोर्टामध्ये स्वतःचं एक निवेदन वगैरे तयार करायला लागेल, ते निवेदन ठेव. तर सावरकरांनीच त्याला ते निवेदन तयार करून दिलेलं होतं आणि म्हणाले हे पाठ करून ठेव, कारण तू निवेदन लिहून ठेवशील हे नुसतं टंकलिखित झालेलं तर तुझ्याजवळ ते ठेवणार आहेत का, पोलीस आधीच जप्त करतील ते, म्हणून पाठ कर. तो मदनलालनी सांगितलं पा मी क्षत्रिय आहे म्हणाला, पाठांतर वगैरे म्हणाला आपने बस की बात नाही, तरी तुम्ही सांगताय म्हणून बघतो, प्रयत्न करतो. त्यांनी खूप प्रयत्न केला, पाठ काही झालं नाही. ते शेवटी त्यांनी त्याच्या 4 कॉपीज बनवल्या आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या, सगळ्या जप्त झाल्या. त्यामुळे त्याचं जे निवेदन होतं ते निवेदन कोर्टासमोर आलंच नाही आणि मदनलाल पकडला गेला. कर्झन वाहिलीला मारल्याबद्दल मदनलालला पकडलं, नुसतं पकडलं इतकंच नाही, त्याच्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांची एक सभा भरली मदनलालचा ह्या कृत्याचा निषेध वगैरे करण्याकरता म्हणून. मवाळ लोकच त्यावेळेला तिथे मंचावरती होते, मंचरजी, भावनगरी वगैरे ह्यासारखे काँग्रेसचे नेते, आणि त्या सभेला सावरकरही गेले होते. त्या सभेनी पहिला प्रस्ताव मताला टाकला, तो म्हणजे कर्झन वाहिलीच्या या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांना जो शोक झालेला आहे त्याच्याशी ही त्यांच्या भावनांशी ही सगळी सभा सहमत आहे. आणि विचारलं ऑल, येस ऑल म्हणाले सगळे. आता दुसरा प्रस्ताव टाकला की कर्झन वाहिलीच्या खुनाचं हे जे काही निर्दयी कृत्य मदनलाल धिंगरांनी केलेलं आहे त्याचा ही सभा निषेध करीत आहे. आणि विचारलं ऑल, सगळे ऑल म्हणेपर्यंत फक्त एकच आवाज आला, नो नॉट ऑल म्हणून. सगळे बघायला लागले की एवढ्या सगळ्याच्यामध्ये एवढं धाडस कोणाचं आहे. तर सावरकर आपल्या जागेवर उभे होते आणि हात उंचावून त्यांनी सांगितलं नॉट ऑल म्हणून. त्याबरोबर पुढ्यात एक ब्रिटिश माणूस उभा होता पामर नावाचा, तो मागे झाला आणि त्याने सावरकरांच्या चेहऱ्यावर एक गुद्धा मारला, चष्मा फुटला आणि रक्त व्हायला लागलं. सावरकरांच्या एका बाजूला उभे होते अय्यर, त्यांनी पिस्तूलच काढलं. तो सावरकरांनी त्याही परिस्थितीत पिस्तूल इथे नाही म्हणून सांगितलं. का, कारण हे सगळे भारतीयच आहेत ना, सगळे हिंदी लोक आहेत, नेम चुकला बिकला तर आपल्यातलंच कोणाला तरी लागायचं. त्यामुळे ते त्याला खून करेपर्यंत त्यांच्या उजव्या हाताला MP आचार्य उभे होते, त्यांच्या हातात काठी होती, तीच त्यांनी पामरच्या डोक्यात घातली. सभा उधळली गेली. सभा उधळली गेल्याबरोबर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये वृत्तांत आला पामरचं म्हणणं अ जेन्युइन ब्रिटिश ब्लो म्हणून, आणि त्याला प्रत्युत्तर आचार्यांचं होतं अँड स्ट्रेट इंडियन लाठी म्हणून. सावरकर अतिशय सावध, त्यामुळे सावरकरांनी, त्यांना माहिती आहे की असं उधळून लावल्यानंतर आपल्यावरती सगळा रोष येणार, कारण ब्रिटिश अधिकच चतुर, धूर्त आणि सगळीकडून सगळ्याची व्यवस्था बघणारे. त्यामुळे सावरकर लंडनला उतरण्यापूर्वी ब्रिटिश गुप्तचर खात्याचा अहवाल येऊन पोचलेला होता लंडनला, ज्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की वॉच धिस मॅन इज फ्रॉम चापेकर स्कूल.
त्यामुळे सावरकरांनी पहिल्यांदा सगळ्या वर्तमानपत्रांना आपलं म्हणणं पाठवून दिलं. ते म्हणाले मी तिथे उभं राहून त्या सभेमध्ये मी विरोध करून ब्रिटिश कायद्याची बूज राखली. कारण कायदा काय सांगतो, जोपर्यंत एखाद्यावरचा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तो माणूस निर्दोषी असतो. मग कर्झन वायलीला मारल्याचा आरोप मदनलाल धिंगरावरती सिद्ध कुठे झालाय, आणि ही सगळी सभा तर न्यायाधीश असल्यासारखं निषेध करतीये. मी ते होऊ दिलं नाही आणि ब्रिटिश कायद्याचा सन्मान मी राखला. ह्याला म्हणतात बॅरिस्टर आणि बॅरिस्टरकीची बुद्धी. त्यामुळे सावरकरांवरती त्यावेळेला काहीही झालं नाही. मदनलाल धिंगरा पुढे फासावरती चढला 17 ऑगस्टला, 17 ऑगस्ट 1909. आणि मदनलाल धिंगरा फाशी गेल्यानंतर सावरकर अत्यंत विषण्ण झालेले. त्यात तब्येत अधूनमधून बिघडत होती. ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावरती बसलेले आणि तिथे बाजूला निरंजन पाल येऊन बसलेले. त्या समुद्राकडे बघता बघता डोळे वाहत आहेत त्यांचे, ओठ काहीतरी पुटपुटत आहेत आणि निरंजन पालला तर काही समजतच नाही आहे भाषा. त्यामुळे तो बापडा सावरकरांना म्हणतोय की मोठ्यानी म्हण ना, काय म्हणतोयस ते. मग ते मोठ्यानी म्हणायला लागले. तरी त्याला काही कळत नव्हतं. पण भावनांना भाषेचा अडसर नसतो, त्यामुळे त्याच्या भावनाबरोबर त्याच्यापर्यंत पोचवतो. त्या सावरकरांच्या भावना काय होत्या, जी भावना भगवंताच्या 8व्या अवतारांनी व्यक्त केलेली आहे, 7व्या अवतारांनी, तीच भावना एक संन्यासी पण व्यक्त करतो, तीच भावना एक क्रांतिकारक पण व्यक्त करतो. भगवंताचा 7वा अवतार कुठचा आपल्याला माहिती आहे, प्रभू श्री रामचंद्र. लंका मिळवली पण राज्य घेतलंय का, नाही. अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, असं रामचंद्र तिथे म्हणतायत. अर्थात हे रामायणातलं वाक्य नाही आहे बरं का, कारण तेही बऱ्याच जणांना माहिती नसतं, म्हणून मुद्दाम आधीच क्लिअर केलं की वाल्मिकी रामायणातलं हे वाक्य नाही आहे. तर भारताकडे ज्या वेळेला बोटींनी यायला निघाले होते त्यावेळेला एकाने सहजपणे स्वामीजींना विचारलं की स्वामीजी, भारताचा किनारा जवळ येतो आहे, आता तुमची अवस्था काय आहे. त्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं होतं, तिथून येणारा नुसता वाराच नाही तर येणारी धूळसुद्धा मला अत्यंत प्रिय आहे. तीच भावना ना, तीच भावना हा क्रांतिकारक व्यक्त करतोय. नभी नक्षत्रे बहुतेक परिप्यारा मज भरत भूमीचा तारा, प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी, तिज वीण नको राज्य मज प्रियसाचा, वनवास तिच्या जरी वनीचा, भुलविणे व्यर्थ हे आतारे, बहुजीवल गगमते चित्तारे, तुझ सरित पते जी सरितारे, तद्विरहाची शपथ घाली तुम्ही तुझला, सागरा प्राण तळमळला. बरोबर तीच भावना तशीच्या तशी व्यक्त होणं. आणि मग सावरकरांना वायुपालटा करता जायला सांगितलं होतं फ्रान्सला. ते फ्रान्सला आले आणि फ्रान्सला सावरकर आले आणि सावरकरांच्या अटकेचं वॉरंट निघालं आणि त्यांना फरारी घोषित करण्यात आलं. खरं म्हणजे रितसर परवानगी घेऊन ते फ्रान्समध्ये आलेले. कारण काय झालं होतं, त्यांनी जी 20 ब्राउनिंग पिस्तुलं पाठवलेली होती, ती 20 ब्राउनिंग पिस्तुलं भारतामध्ये पोचल्यानंतर त्यातल्याच एका ब्राउनिंग पिस्तुलानी नाशिकमध्ये विजयानंद थिएटरमध्ये अनंत लक्ष्मण कान्हेरे नावाच्या 17-18 वर्षाच्या मुलांनी जॅक्सनला उडवलेलं होतं. अनंत कान्हेरे पकडले गेले. पुढे त्यांच्याबरोबर असलेले कर्वे हेही पकडले गेले आणि विनायकराव देशपांडे हेही पकडले गेले. जरी साहित्य संमेलन नाशकामध्ये होत असलं तरीसुद्धा या क्रांतिकारकांची नावं अजिबात घेतली जाणार नाहीत ह्याच्याबद्दल मला खात्री आहे. कारण हे साहित्य संमेलन कसलं, ज्या साहित्य संमेलनाला साधं सावरकरांचं नावसुद्धा देता आलं नाही, नाशिकसारख्या ठिकाणी होऊन त्याला सावरकरांचा कुठचाही स्पर्श. पण अर्थात एक की सावरकर हा परीस आहे, त्यामुळे हे दूर राहत आहेत स्पर्शापासून, ते बरं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण कोणाकोणाच्या नशिबात असतो, कोणाच्या नशिबात नसतो, एवढंच आपण बोलू शकतो. ह्याच्या पलीकडे काही नाही. याच्याबद्दल निषेध करू शकतो, आणखीन त्याच्याही पलीकडे काही नाही. कारण साहित्य संमेलन म्हटल्यानंतर त्या साहित्य संमेलनाला मला स्वतःला कधीच कार्यक्रमाला बोलवलं जात नाही बरं का. म्हणजे मला बोलवलं जात नाही म्हणून मी हे बोलतो आहे असं मुळीच नाही. पण एक साहित्यिक असून, म्हणजे 48 पुस्तकं माझी असूनसुद्धा मला काही वेळेला प्रश्न पडतो की किती पुस्तकं झाल्यानंतर माणसाला साहित्यिक म्हणतात. हां, कारण एखाद दुसरं असलेले सुद्धा तिथे येऊन वर्णी लावून जातात. पण अर्थात मला त्याचं अजिबात वाईट वाटत नाही. कारण काय, बोंधू लोकांच्यामध्ये जाण्यापेक्षा न गेलेलं जास्त बरं असतं. आपण आपलं एकट्याने काम करतो आहे, त्या कामामध्ये जास्त आनंद आहे, इतकंच. कान्हेरे, कर्वे, देशपांडे पकडले गेले
पुढे त्यांना फासावरही चढवण्यात आलं. खरं म्हणजे फाशी दिल्यानंतर ती फाईल बंद व्हायला पाहिजे, पण ती फाईल जाणीवपूर्वक उघडीच ठेवण्यात आली, कारण त्याच्यामधून ती 20 ब्राउनिंग पिस्तूलं पाठवल्याचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर हा संशयित, म्हणून सावरकरांच्यावरती तिथे पकडण्याचं वॉरंट निघालेलं. आणि सावरकर त्यावेळेला फ्रान्समध्ये, आणि फ्रान्समध्ये असताना ज्या वेळेला सावरकरांना हे कळलं तेव्हा सावरकर जायला निघाले. मॅडम कामा म्हणाल्या, कशाला जात आहे, ब्रिटनमध्ये पोचल्याबरोबर अटक होणार आहे तुम्हाला, मग का जात आहे. तेव्हा सावरकरांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे. ते म्हणाले, जे काही कृत्य आपण केलं आहे त्या कृत्याचं दायित्व आपल्या अंगावरती घ्यायला पाहिजे, अकारण अन्यांना त्रास होता कामा नये, त्यामुळे पकडलं जाणार हे माहिती आहे, तरीसुद्धा मी तिथे जातो आहे. आणि सावरकर उतरल्याबरोबर अपेक्षेप्रमाणे पकडले गेलेच. सावरकरांच्यावरचा किमान खटला हा ब्रिटनमध्ये चालावा म्हणून प्रचंड प्रयत्न करण्यात आले, पण तो ब्रिटनमध्ये न चालता तो चालणार होता भारतात. मग सावरकरांचे सुटकेचे प्रयत्न हे तिथून काही लोकांनी केले. गाय अल्ड्रेड वगैरे या सगळ्या लोकांनी एकत्र, गाय अल्ड्रेड हा खरं म्हणजे ब्रिटिश माणूस, पण तो पक्का सावरकरांच्या बाजूनी उभा असलेला असा माणूस होता. याच्यामध्ये काही तिथल्याच असलेल्या क्रांतिकारकांचं सुद्धा सहाय्य मिळालेलं होतं, कारण ब्रिटनपासून जो भाग फुटायचा आणि वेगळा व्हायचा म्हणून बघत होता, असे जे तिथले आयरिश क्रांतिकारक होते, हे क्रांतिकारकसुद्धा लपून छपून का होईना पण सहाय्य नक्की करत होते असं म्हणायला वाव आहे. सगळ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात असं नाही, पण काही काही गोष्टी या तर्काने जाणून घ्यायच्या असतात. तर तर्क आपल्याला, आणि तर्क जर योग्य दिशेला असेल तर जाणून घेता येतं. कारण मदनलाल धिंगरा फाशी गेल्यानंतर त्याच्या हौतात्म्याची प्रशंसा करणारे पोस्टर्स ही ब्रिटनमध्ये आयरिश क्रांतिकारकांनी चलावलेली होती. त्याप्रमाणे माहिती नाही, सावरकरांनी त्यांना तुरुंगात जेव्हा होते, बोर्स्टलच्या तुरुंगात जेव्हा होते, त्यावेळेला त्यांना भेटायला जेव्हा अय्यर यायचे, त्यावेळेला त्यांची भेट झाल्यानंतर सगळ्यात शेवटच्या वेळेला त्यांना सांगितलं की आता आपली भेट फ्रान्सच्या दक्षिण किनाऱ्यावर. म्हणजे सावरकरांचं उडी मारणारचं फ्ल्यूक नाही आहे, लक्षात ठेवा. हे आधी ठरलेले सोची समजी चाल आहे की आता आपली भेट कुठे, हेही सावरकर नेमकं सांगतायत. याचाच अर्थ बोट एक दिवस मग बोट बंद पडणार होती, हे सावरकरांना कसं माहिती. याचाच अर्थ त्याचं काहीतरी प्लॅनिंग झालेलं होतं ना. म्हणजे कोणीतरी आतमध्ये बोटीमध्ये असा माणूस घुसलेला होता की तो आयरिश क्रांतिकारकांच्यापैकी असू शकेल, गणगोरा माणूस, आणि त्यांनी फक्त एका दिवसाचा बिघाड हा बोटीमध्ये निर्माण केला. हे असे तर्क लावायचे असतात. तर्क जर योग्य रीतीने लावलं तर आपल्याला कळू शकतं, अन्यथा कळणार नाही. आणि सावरकरांनी एवढं सगळं सांगितल्यानंतर हे VVS अय्यर हे आदल्या दिवशी तिथे फ्रान्समध्ये गेले, आणि VVS येत आहेत हे सुद्धा पोलिसांच्याकडून फ्रेंच पोलिसांना कळलेलं होतं. आणि मग फ्रेंच पोलिसांच्याच अनुमतीने काही ब्रिटिश गुप्त अनुचर फ्रान्समध्ये गेलेले होते. जसे VVS उतरले तिथे आणि ते जायला लागले, त्याबरोबर त्यांना एका पोलिसांनी त्यांना येऊन सांगितलं की अय्यर तुम्हीच ना, तुमची तार आली आहे म्हणून. तर त्यांनी सहज त्याच्याकडे पाहिलं, कोण अय्यर. मी म्हणाले विक्रमसिंग, मला माहीत नाही अय्यर कोणते, असं म्हणून त्याच्यासमोर ते व्यवस्थितपणे निघूनसुद्धा गेले. त्याला पकडता आलं नाही त्यांना. तेव्हा हे सगळेजण जमलेले. आता सावरकर तिथे येणार कधी, कोणत्या वेळेला तिथे कॅब घेऊन यायचं आहे, सगळं ठरलेलं फ्रान्समध्ये. सावरकरांना घेऊन ज्या वेळेला बोट निघाली त्यावेळेला मार्सेला बोट येऊन बंद पडली. मार्सेला आणि सावरकरांचा हा उडीचा प्रयत्न आहे. आजही अनेक सुशिक्षित लोक, शिकलेले लोक आम्हाला अंदमानला गेल्यानंतर विचारतात की सावरकरांनी इथे कुठे उडी मारली ते दाखवा म्हणून. म्हटलं हे अंदमानला नाही झालेलं, हे मार्सेला फ्रान्समध्ये झालेलं. तर ही आपल्याकडची अजून अवस्था आहे. म्हणजे सावरकरांनी उडी मारली एवढंच डोक्यात आहे, कुठे वगैरे ते काही माहिती नाही. त्यामुळे अंदमानला गेल्यानंतर हमखास कोणीतरी निघतंच ग्रुपमधलं विचारणार की सावरकरांनी कुठून उडी मारली ते दाखवा म्हणून. तेव्हा मार्सेला ज्या वेळेला बोट थांबलेली होती त्यावेळेला तो वरती असलेलं जे पोर्ट होल, आता पोर्ट होल हे पण सांगावं लागतो आजकाल, कारण लोकांना एकच माहिती आहे सावरकर निसटले कुठून, संडासातून. मला एकाने असंच शिकलेल्याने विचारलं, सावरकर म्हणे संडासातल्या भोगातून निसटले. म्हटलं तुमच्याकडे आहे ना. हो म्हटलं मग पाय तरी जातो का त्यातून. तो म्हणाले नाही हो. म्हटलं कमाल आहे, इतक्या जोरदार सांगितलं, खरंच घालून पाहिला की काय कोण असतो. मग पोर्टहोल म्हणजे काय माहिती नको का. आपलं एकच संडासातून निसटले आणि होल, पोर्टहोल, त्यातलं पोर्ट गायब झालं, होल फक्त यांनी डोक्यात ठेवलं, याच्या पलीकडे काही नाही. पोर्टहोल बोटीच्या दोन्ही बाजूला असलेल्या ज्या वाटोळ्या खिडक्या असतात त्यांना पोर्टहोल म्हटलं जातं.
त्या काचेच्या असतात. कित्येक खिडक्यांच्या बाहेरच्या बाजूनी लोखंडी कड्या असतात त्यांना. त्या कशा करता असतात, तर ज्या वेळेला बोट एखाद्या मोठ्या धक्क्यावरती वगैरे लागते तेव्हा त्या कड्यांमधून ओवला जातो मोठा दोरखंड आणि ती बोट तिथे घट्ट राहील असं बघितलं जातं. तरी ती बोट वर खाली होत असतेच, ती गोष्ट वेगळी, पण ते दोरखंड त्याकरता असतात. प्रत्येक त्या खिडकीच्या बाहेर अशी कडी असतेच असं नाही. सर्वसाधारणपणे त्या बाहेरून उघडणाऱ्या असतात. काही काही पोर्टहोल ही फिक्स असतात, काही काही झाकणवाली असतात. हे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि सावरकरांनी आधीच बघून ठेवलेलं होतं की संडासामध्ये त्या तो जो कमोड होता त्याच्याबरोबर वरती पोर्टहोल आहे. आणि मग पहाटे उठले आणि सहज त्यांनी, कारण आधी पाहणी करून ठेवावी लागते, ती पाहणी केलेली, म्हणजे आजच्या भाषेत रेकी केलेली, आणि मग निघाले शौचाला जायच्या बहाण्याने. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं तर काचेला सुद्धा, दाराला सुद्धा काच होती बरं का. दारालाही काच होती म्हटल्यानंतर आत गेले आणि सहजपणे अंगावरचा गाऊन त्याच्यावर टाकून दिला, त्यामुळे ती काच झाकली गेली. सावरकरांच्या अंगावर कैद्याचे कपडे नव्हते, म्हणजे सावरकर चित्रपट वगैरे जर डोक्यात ठेवलेला असेल तर तो काढून टाका. त्यातून सावरकरांनी उडी कशी मारली हेही काढून टाका, कारण पिक्चर बनवताना काही गोष्टी या सिनेमॅटिक लिबर्टीज घ्याव्या लागतात, त्यामुळे त्या सिनेमॅटिक लिबर्टी एवढं समजायचं. त्यांच्या अंगावर त्यांचेच रेग्युलर कपडे असायचे, तसा नाईट गाऊन अंगावरती होता, तो गाऊन त्यांनी मागे टाकला, ती काच झाकली गेली. झटक्यात त्या पोर्टहोलपर्यंत जाऊन पोचले आणि बुक्की मारायला सुरुवात केली. कठीण होतं पण अशक्य नव्हतं. काही गोष्टी कठीण असतात पण अशक्य असतातच असं नाही. बुक्कीनी ती जाड काच ही कशी तरी फुटली. त्याचा व्यास होता तो 19 इंचाचा होता आणि सावरकरांची छाती होती ती 32 इंचाची. ती त्यातून जायची. 56 इंच नंतर आली. तर ते सगळं त्यातून जायचं हे किती कठीण. तरी त्यातून सावरकरांनी अर्थातच पहिल्यांदा हात बाहेर काढले असतील, हात आणि डोकं बाहेर काढायचा प्रयत्न केला असेल, कारण त्या हाताचा आधार बाहेरच्या बाजूने मिळतो शरीराला रेटा देण्याकरता म्हणून. याला धाडसी उडी एवढ्याकरता म्हटलेलं आहे की एकतर तो समुद्र अपरिचित समुद्र आहे. अपरिचित समुद्र असताना बोट जिथे उभी राहिली आहे तिथे त्या मानाने जर उथळ पाणी असेल तर सरळ वाळूमध्ये, कारण जितक्यावरून उडी मारतो तितका खोल साधारणपणे माणूस जातो पाण्यामध्ये, तर वाळूत रुतण्याचा धोका. खडक असतील तर कपाळमोक्ष होण्याचा धोका. जर खाली प्रवाळ असतील तर कापण्याचा धोका. आणि तिथून एल निनोचा गरम पाण्याचा करंट जातो, त्या करंटमध्ये सापडलं तर माणूस भाजण्याचा धोका. म्हणून त्याला धाडसी उडी म्हटलं, लक्षात घ्या. कारण ही उडी धाडसी म्हणून कशाकरता म्हटलं जातं असं लोकांना, किंवा एवढी विख्यात उडी वगैरे म्हणून का गाजली जाते किंवा गाजवली जाते ना आजकाल असंही म्हटलं जातं. तर त्याची ही कारणं माहितीच नसतात. आणि त्या सगळ्यातून बाहेर पडता पडता काच फुटली वगैरे सगळं ठीक आहे, पण त्या बाजूला लागलेले जे काचेचे तुकडे असतात ना ते शरीराला गुदगुल्या नाही करत, फाडून काढतं. आणि अशा वेळेला ज्या जखमा झालेल्या असतात त्याच्यात समुद्राचं खारं पाणी किती वेदनेचा आगडोंब उसळत असेल. आणि म्हणून या उडीकडे बघताना कवी मनमोहन नातूंनी तिचं वर्णन केलंय की ही अशी उडी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला, बुरजावर फडफडलेला झाशीतील घोडा हसला, वासुदेव बळवंताच्या कंठात हर्ष गदगदला, क्रांतीच्या केतूवरला आसमान कडाडून गेला. दुनियेत फक्त आहेत विख्यात बहादर दोन, जे गेले आई करता सागरास पालांडून, हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान. हे जे म्हटलं ते त्यामुळे म्हटले, लक्षात घ्या. आणि मग अशा परिस्थितीत उडी मारेपर्यंत वरून एकाने पाहिलं आणि कैदी निसटला म्हणून त्यांनी बोंब मारली. आणि मग वरून गोळीबार चालू झाला म्हणून पाण्याच्या खालून पोहणं. आणि त्या धक्क्यापाशी आल्यानंतर सावरकर वर्णन असं करतात की धक्का चढताना 2 वेळा घसरून पडलोय, कारण शेवाळ आहे त्यामुळे 2 वेळा घसरून पडलेत पाण्यात. त्याही अवस्थेत कसे तरी वरती चढले आणि वरती आता फक्त अंतर्वस्त्रावरती रक्त वाहतंय. आणि अशा अवस्थेत ते धावतायत आणि बघतायत कॅब आली आहे का. त्या दिवशी नेमकी कॅब यायला अर्धा तास उशीर झाला. कामगिरी ठरलेल्या वेळेनुसार जर पार पडली तरच ती यशस्वी होते, अन्यथा अपयशच तिच्या पदरात पडतं. समोरून एक फ्रेंच पोलीस आला, ते त्याला म्हणतात कम ऑन अरेस्ट मी, टेक मी इन युअर कस्टडी. दुर्दैवाने त्याला इंग्रजी येत नाही, यांना फ्रेंच येत नव्हतं. तोपर्यंत मागून इंग्लिश पोलीस आलेच आणि त्यांनी फ्रेंच पोलिसाचा हात गरम जगातले कुठचेही पोलीस हात गरम केल्यानंतर, हे मी म्हणतो याला पुरावा आहे बरं का, कारण तो फ्रेंच पोलीस लाच घेतल्याच्या आरोपावरून नंतर सस्पेंड करण्यात आलेला आहे त्याला.
आणि मग सावरकरांना घेतलं आणि बोटीत घालून ज्या वेळेला मुख्य बोटीकडे नेण्यात येत होतं त्यावेळेला या इंग्रज रक्षकांचं बोलणं चाललेलं एकमेकांना की नेल्यानंतर ह्याला कसा तोडवायचा ह्याच्याबद्दलची बोलणी चालू होती. आणि बोटीवरती आल्यानंतर सावरकरांनी त्यातल्या एकाची मानगूट पकडली आणि ते म्हणाले, लक्षात घे म्हणाले, मेलेलं कोंबडं आगीला भीत नसतं. जेव्हा या कार्यात पडलो ना तेव्हा आमच्या हाताने आमच्या घरादाराला चूड लावली आणि मग या कार्यात पडलो. मेलो तरी 72, पण जाताना किमान एक दोघांना घेऊन जाईन आणि मगच मरीन. आता कोण हात लावणार? कारण ते एक दोघं आपला जर नंबर लागला तर करा काय ना. त्यामुळे मारहाणीचा बेत लगेच कॅन्सल झाला. आणि मग आता सावरकरांना ज्या वेळेला भारतात आणण्यात आलं त्यावेळेला सावरकरांवरती परत अभियोग चालला आणि त्या अभियोगामध्ये सावरकरांना 25 वर्षाची आणि 25 वर्षाची अशा 2 जन्मठेपांची शिक्षा ठोठावण्यात आली. यांच्यातल्या वकिलांनी लगेच विचारलं की या शिक्षा एकदम भोगायच्या आहेत ना म्हणून. एकदम भोगायच्याचा अर्थ लक्षात येतो आपल्याला, म्हणजे 25च वर्षाची. दोन्ही शिक्षा 25-25 वर्षाच्या आहे, दोन्ही शिक्षा एकदम भोगायच्या का? सरकारने सांगितलं नाही, एका मागोमाग एक भोगायच्या, म्हणजे 50 वर्ष. सावरकर लगेच तिथेही म्हणतात, अच्छा म्हणजे म्हणाले तुमचासुद्धा पुनर्जन्मावर विश्वास आहे तर. कारण 50 वर्ष हे काय एखादा माणूस जिवंत राहील असं नाही ना. म्हटल्यानंतर ते सहज म्हणत आहेत. आणि मग त्याच्यानंतर त्यांना अंदमानच्या बोटीवरती चढवण्यात आलं. आधी त्यांना ठाण्याच्या कारागृहामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. गेल्यानंतर त्यांना कळलं त्या ठाण्याच्या कारागृहात बाबारावांना पण ठेवण्यात आलेलं होतं आधी. आणि बाबारावांचे तर भयंकरच हाल करण्यात आले. बाबारावांना इलेक्ट्रिकचे शॉक वगैरे देण्यात आलेले होते. त्यामुळे त्यांचा प्रचंड छळ झाला. आणि सावरकरांच्या आधी 2 वर्ष बाबाराव तिथे पोचलेले होते अंदमानमध्ये. आता सावरकरांना तिथे नेण्यात आलं. त्या बोटीवरती चढवल्यानंतर बोट 3 दिवस 3 रात्र. लक्षात घ्या 1910 बोटीला तेवढाच वेळ लागत होता. आजही बोटीला तेवढाच वेळ लागतो. आपण प्रगती केली आहे 100 वर्षात. काय प्रगती झाली? आजही बोटीला तेवढाच वेळ लागतो जेवढा त्या काळामध्ये वेळ लागत होता. कारण मी अंदमानला बोटीने सुद्धा गेलेलो आहे, त्यामुळे आपल्याला सांगतो आहे. आणि सावरकरांना अशा ठिकाणी, कारण बंक क्लासमध्ये म्हणजे बोटीच्या तळात तिथे लाकडी पिंजरा होता. कारण काय होतं, नॉर्मली सांगणारे सांगतात की सावरकरांना आणि मग त्या बोटीने अंदमानमध्ये नेण्यात आलं. कसं माझ्या दृष्टीने ते महत्त्वाचं जास्त आहे. कारण तिथे एक लाकडी पिंजरा होता. लाकडी पिंजऱ्यात जेमतेम 30-35 माणसं कोंबण्यात राहू शकत होती. तिथे जवळपास 50 ते 60 लोकं कोंबलेली होती. त्याच्या एका बाजूला एक लोखंडी पिंप ठेवलेलं होतं. त्या पिंप अर्धं झाकलं जाईल असं लाकडी फळकूट टाकलेलं होतं. कशाकरता? की या कैद्यांनी त्यांचे सगळे विधी त्या फळकुटावर बसून त्या पिंपात करायचे सगळ्यांच्या समोर. म्हणजे त्या सगळ्याचा एक भयाणता असा दुर्गंध तिथे त्या सगळ्या कोंदलेल्या जागेमध्ये आणखीन कोंदलेला. सावरकरांना बसायला जागा नेमकी मिळाली ती त्या पिंपाच्या जवळ. दिवसातून 1 तास फक्त डेकवरती नेण्यात यायचं. तेवढं 1 तासच मोकळी हवा वगैरे त्यांना मिळायची. बाकीचा वेळ तिथेच कुंदून ठेवलेलं. आणि अशा अवस्थेमध्ये तिथे गेलेत. आणि सावरकर जेव्हा अंदमानात आतमध्ये शिरले त्यावेळेला समोर पाणी दिसलं. म्हटल्यानंतर 3 दिवसात अंगाला पाणी लागलेलं नाही. विचार केला चला पाणी मिळते. सगळ्यांना सांगितलं स्नान करून घ्या. मात्र इथे किती? 3 कटोरे स्नान. 3 कटोरे. आणि तेही तिथे गेल्यानंतर स्वतःच्या हाताने नाही. तो जो कोणी तिथला बंदीपाल असेल त्याला सांगायचं पाणी देव, मग तो सांगायचा पाणी लेव, मग तो कटोरा ओतायचा 1, मग दुसऱ्यांदा पण परत. हेच सगळं म्हणजे प्रोटोकॉलनुसार ना. त्यामुळे असे सगळे डायलॉग करून सावरकर म्हणतात की तो पहिलाच पाण्याचा हे अंगावरती घेतल्याबरोबर, तांब्या ओतून घेतल्याबरोबर पश्चात्ताप झाला. कारण ते पाणी खारं होतं. समुद्राचंच पाणी अंगावरती ओतून घेतलेलं होतं. त्यामुळे म्हणाले, मनाला विचार असा केला, मनाला असं सांगितलं की आजपर्यंत युरोपमध्ये राहून उत्तमोत्तम सुगंधी स्नान असं तुम्ही अनुभवलेलं आहेच. आता जरा हे अंदमान टर्किश बाथ हा सुद्धा आपण अनुभवावा अशी मनाची समजूत घातली. आणि मग बारीबाबांनी येऊन त्यांना सांगितलं की काही काळजी करू नकोस बरं का, सरकार अगदी दयाळू आहे. तुझी 50 वर्ष पूर्ण झाली ना की सरकार लगेच तुला सोडून देईल. त्याच्यावर सावरकरांनी त्याला विचारलं, याचा अर्थ 50 वर्ष तुम्ही टिकाल असं वाटतंय? याचा दुसरा अर्थ लक्षात येतोय ना, मी टिकणार आहे. कारण सावरकरांच्यावर जो बिल्ला आलेला होता त्यांच्या खांद्यावरती, त्या बिल्ल्यावरती लिहिलेलं होतं शिक्षेचा दिनांक आणि सुटकेचा दिनांक.
24 डिसेंबर 1910 आणि 23 डिसेंबर 1960 सुटकेचा दिनांक. आणि बघा सावरकरांचं म्हणणं खरं झालं की नाही. 47मध्ये ब्रिटिश तर निघून गेलेच, पण 60 साली सावरकर होते. आणि म्हणून 25 डिसेंबर 1960ला मुंबईतल्या लोकांनी त्यांचा भव्य सत्कार केला आणि त्यावेळेला त्यांना मृत्युंजय ही पदवी दिली होती. ती त्या कारणाकरता दिलेली होती. आणि मग आता सावरकरांना तिथे अंदमानमध्ये राहायला सुरुवात केली. आणि एक दिवस सकाळी बारीबाबा आला आणि बारीबाबांनी सांगितलं की चल आता तुझी पहिल्या इयत्तेत बदली झाली आहे. पहिल्या इयत्तेतली बदली म्हणजे नारळाचे छिलके काढणं. ते छिलके सोलता सोलता बोटं वाकडी होऊन जायची अशी अवस्था व्हायची. सगळीकडे प्रचंड कळा मारायच्या, खांदे कोपर वगैरे. हळूहळू त्या कळा कमी व्हायच्या आणि मग त्या बंद झाल्या की मग बारीबाबा यायचा आणि म्हणायचा आता दुसऱ्या इयत्तेत बदली बरं का. दुसऱ्या इयत्तेत म्हणजे तो जो छिलका सोललेला आहे त्याचे दोरखंड वळायचे. ते दोरखंड वळणं हे सुद्धा तीच अवस्था, परत बोटांच्या मधून कळा येणं, तिथपासून ते पाठीच्या कण्यापर्यंत. सावरकर असं म्हणतात की येऊन त्या तुरुंगातल्या कोठडीतल्या तक्तपोशीवरती आडवा पडलो की शरीरातली पेशी वेदनेने ग्रासलेली असायची. अशा वेळेला मी पतंजलची योगसूत्र आठवायचो आणि पतंजलीच्या योगसूत्रांमध्येच रमून जायचो. कारण दुसरीकडे दुसरा विचार केला की आपण पहिल्या दुःखातून मोकळे होतो. लहान मुलाला डॉक्टर इंजेक्शन देताना नाही का सांगत तिकडे बघ म्हणून. तिकडे बघितल्याने काय हा टोचणार नसतो का? टोचणार असतोच, वेदना कमी व्हाव्यात एवढ्या कारणाकरता तिकडे बघ म्हणून सांगत असतो. तर त्याप्रमाणे. आणि मग हेही जेव्हा बंद झालं तेव्हा बारीबाबा यायचा आणि सांगायचा की सावरकरा आता तिसऱ्या इयत्तेत तुझी बदली झाली बरं का. तिसरी इयत्ता म्हणजे अंदमान सोडून मुख्य भरतभूवरती जो कोलू बैल ओढायचा आणि तेल काढायचं, अंदमानमध्ये तो कोलू माणसाला ओढायला लागायचा आणि तेल काढायला लावलं. त्यामध्ये भले भले मी म्हणणारे लोक बेशुद्ध होऊन पडायचे. पण तरीसुद्धा ठराविक तेलाचा कोटा पूर्ण होणंही कठीण असायचं. 26 पाऊंड किंवा 30 पाऊंड तेल रोज काढणं हे कठीण व्हायचं. त्याच्यात इंदुभूषण रॉयसारखा एखादा क्रांतिकारक ती तेलाची बादली एका हातात धरलेला, त्या खोबऱ्याच्या भुशानी भरलेलं शरीर, आणि सावरकरांना सांगायचा नाही हे सहन होत, नाही सहन होत. त्यावेळेला सावरकर त्याला सांगायचे की इंदू काही झालं तरी मनाची खंबीरता सोडू नकोस, धीर सोडू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव की इथून हे गोरे जाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि आज ना उद्या हा अंदमान आपल्या मुख्य भूभागामध्ये समाविष्ट झाल्यानंतर कदाचित इथे आपले पुतळे उभारले जातील. हे लक्षात ठेव. सावरकरांचं म्हणणं खरं झालं. अंदमानमध्ये आज क्रांतिकारकांचे पुतळे उभे आहेत. सेल्युलर जेलच्या बरोबर समोरच्या प्रांगणामध्ये क्रांतिकारकांचे पुतळे उभे आहेत. पण इंदुभूषण म्हणायचा नाही म्हणायचा. काही झालं तरी पण इथून जाऊन जे कार्य करू शकीन ते इथल्या या नुसत्याच हालअपेष्टा भोगत राहायच्या आणि त्याला काही अर्थ नाही, हे सहन होत नाही. शेवटी एक दिवस इंदुभूषणने अंगावरचे सगळे कपडे फाडले, त्या कपड्यांच्या चिन्हांना गाठी मारल्या आणि स्वतःच्या कोठडीमध्ये फास लावून घेतला. इंदुभूषण रॉय गेला. उल्हासकर दत्त हा मुळातच बंडखोर होता. तेव्हा त्याला इतका झोडपलाय, तशामधून त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली होती. त्यात त्याला दंडाबेडीमध्ये अडकवून ठेवला. कोठडीच्या मध्ये जमिनीपासून विवक्षित अंतरावरती एक लोखंडी नकोचा किंवा खिळा असा मारलेला असायचा. हातबेडी जी असायची मध्ये साखळी असायची ती आणि पायबेडी अशी बांधून त्याला जमिनीपासून 1.5 फूट उंचावरती लटकत ठेवलेला असायचा माणसाला. अशा अवस्थेत शरीराचा सगळा भार हा फक्त या बावट्यांवर यायचा. आणि असं सकाळी 6 ते संध्याकाळी 6, फक्त मध्ये एकदा 11 ते 12 वगैरे असं त्याला खाली उतरवलं जायचं, एवढंच. अशा अवस्थेमध्ये नैसर्गिक विधीसाठी जरी जावं लागलं तरीसुद्धा खाली उतरवलं जायचं नाही. तिथे त्या अवस्थेत कपड्यात करायचे आणि मग संध्याकाळी उतरवल्यानंतर स्वतःच्या हाताने ते सगळं साफ करायचं. अशा अवस्थेमध्ये एकाएकी ज्वर चढलेला होता उल्हासकरला. आणि उल्हासकर जोरात काहीतरी आरडाओरडा करायला लागला. हे लुक यू ऑल, वी आर बॉर्न फ्री. तो मारी आला एक दिवस सावरकरांच्याकडे आणि म्हणाला, हा उल्हासकर वेड्याचं नाटक करतोय असं तुला वाटत नाही? सावरकर म्हणाले, तो जर वेड्याचं नाटक करत असेल ना तर मिस्टर बॅरी स्वतःला चेक करून घ्या, तुम्ही ठार वेडे झालेला आहात. कारण तुम्हाला कळत नाही आहे माणसाची अवस्था काय आहे ती. उल्हासकरला ताप 105 पासून 108 पर्यंत गेला आणि उल्हासकरला वेड लागलं.
वेड लागल्यानंतर त्याला तिथून हलवण्यात आलं. पुढे तब्बल 12 वर्ष तो चेन्नईमधल्या वेड्याच्या रुग्णालयात होता. नंतर बरा झाला आहे. नंतर त्यांनी आत्मचरित्र लिहिलेले उल्हासकर दत्तांनी. तेव्हा अशी एकेका कैद्यांचे मला सांगा, यापैकी कोणते आणि कसले हाल तथाकथित नेत्यांचे झाले? कोणी कोणत्या प्रकाराने इतका तुरुंगवास भोगला, कोणी शारीरिक यातना भोगल्या, हे सगळं नसूनसुद्धा ज्या माणसांनी या यातना सहन केल्या, ज्यांनी या यातना पाहिल्या इतरांच्या सुद्धा, त्यांचं मात्र स्वतंत्र भारतामध्ये नाव घेतलं जात नाही किंवा त्यांच्याबद्दल कुचेष्टेनी वगैरे बोललं जातं. वाटेल त्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप केले जातात. याचं मला आश्चर्य वाटतं. तेव्हा हे सगळा भाग तिथे चालू होता. अर्थात या ज्या 3 इयत्ता आहेत ना, या काही दिवसच भोगायला लागल्या आहेत. सावरकरांना सावरकर राहिले ते सगळेच्या सगळे 10 वर्ष त्यांना हे भोगावं लागलं असं मुळीच नाही. सावरकर स्वतः तसे म्हणत नाहीत, तर आम्ही का म्हणू? त्यानंतरच्या काळामध्ये क्रेकॉटसारखे गृहमंत्री वगैरे येऊन गेले. त्यावेळेला थोडं थोडं अंदमानातलं वातावरण बदलायला लागलं होतं. सावरकरांनी तिथे वाचनालय चालू केलं, बाहेरून पुस्तकं मागवून घेतली. जे निरक्षर कैदी होते त्यांना शिकवायला सुरुवात केली. सावरकर स्वतः तिथे बंगाली शिकलेत, गुरुमुखी शिकले, नवे नवे उर्दूसुद्धा शिकले. सावरकरांनी उर्दूमध्ये लिहिलेल्या गझला अलीकडे उघडकीला आल्या आहेत. ते अंदमानमध्ये उर्दू शिकले होते म्हणून उर्दूमध्ये त्यांनी काही काव्य लिहिलं आहे. तर हे सगळं सावरकरांचं एकीकडे काम चालू होतं. दुसरीकडे बेड्यांमध्ये तुम्ही अंदमान जर पाहिलेलं असेल, ज्यांनी पाहिलं असेल त्यांना माहिती असेल की प्रत्येक जी कोठडीची इमारत आहे तिचं जिथे तोंड आहे ना, तिथे तिच्या समोरच्या इमारतीची पाठ आहे, जेणेकरून एकमेकाशी संपर्क अजिबात कोणालाही ठेवता येऊ नये. बाजूचा माणूस दिसूसुद्धा नये इतकी अवस्था असायची. मग अशा वेळेला बेड्यांची एक भाषा सावरकरांनी विकसित केली की बेड्या खणखणवत त्यातून एकमेकांच्याकडे निरोप पोचवले जायचे संपूर्ण त्या ह्याच्यामध्ये. असं अंदमानमधलं बरंच काही काही आहे सांगण्यासारखं. खरं म्हणजे अंदमान पर्व हे मी स्वतंत्रपणे 1.5-2 तास बोलू शकतो, एवढा सगळा मोठा भाग येतो अंदमानचा. तेव्हा अंदमानमध्ये तिथे सावरकर असताना त्याच काळामध्ये सावरकरांची नंतर प्रकृती बिघडायला लागली. सावरकरांना मलेरिया झाल्याचं पहिल्यांदा निदान झालं. नंतर आव व्हायला लागली. सावरकरांचं वजन प्रचंड घटलं होतं आणि त्यामुळे ब्रिटिश सरकारला असं वाटायला लागलं की हा जर अंदमानामध्ये मेला तर मुख्य भूमीवरचे लोक त्याला हुतात्मा समजून त्याची पूजा करतील. त्यामुळे त्यापेक्षा त्याला मुख्य भूमीवरती आणणं हे जास्त योग्य. सावरकरांची तब्येत इतकी बिघडली याच्याबद्दलचं पत्रक सावरकरांच्या धाकट्या बंधूंनी काढलं होतं, नारायणराव सावरकरांनी. सावरकरांची भेट घेतल्यानंतर तेव्हा सावरकर त्यांनाही म्हणाले होते की मी फार काळ जगीन असं मला वाटत नाही म्हणून. तेव्हा त्यांनी आल्यानंतर पत्रक काढलं. मग विधिमंडळामध्ये तसा प्रस्ताव मांडण्यात आला. तो रंगास्वामींनी तो प्रस्ताव मांडला आणि ब्रिटिश सरकारी संमती काय दिली की स्थानात बदल मान्य, सुटका अमान्य. आणि मग गांधी आणि नेहरूंनी सुद्धा तसं पत्र लिहिलं. आणि मग सावरकरांची तिथून सुटका नव्हेच, तिथून कोलकात्याला त्यांना आणलं. तिथे काही दिवस ठेवलेलं होतं. कोलकात्याहून रत्नागिरीमध्ये 2 वर्ष जवळपास सावरकरांच्या थोरल्या बंधूंची सुटका झाली. सावरकरांना तुरुंगात ठेवण्यात आलं आणि मग रत्नागिरीत स्थानबद्धतेमध्ये सावरकर राहिलेले पुढची 16 वर्ष जवळपास. इतका काळ स्थानबद्धतेमध्ये सावरकरांनी काढलेला. म्हणजे तुरुंग आणि स्थानबद्धता एवढी सगळी मिळून म्हणजे 11 वर्ष अंदमानातली, 16 वर्ष स्थानबद्धता आणि इतर तुरुंगवासातली, अशी एकूण 27 वर्ष आपल्या देशाशी ज्या माणसाचा संबंधसुद्धा नाही त्या माणसाने त्याच्या देशाकरता स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला होता आणि तुरुंगवास बरोबर 27 वर्ष भोगला. म्हणून तो माणूस आपल्या देशाचा नसूनही त्याला आपल्या देशाने भारतरत्न देऊ केलं होतं. त्याचं नाव नेल्सन मँडेला. मात्र आपल्या देशाकरता तेवढीच वर्ष ज्यांनी घालवली त्याला आत्ताच्या यादीत सुद्धा स्थान मिळू शकलेलं नाही. याच्यापेक्षा विडंबना आणखीन कोणती पाहिजे? ही आपली आजची अवस्था आहे. आणि मग ज्या वेळेला सावरकरांच्याबद्दल आजकाल बोलण्यात येतं की 60 रुपये माफी मागून सावरकर माफीवीर, त्यावेळेला ते जेव्हा सगळं चालू होतं ना, त्यावेळेला मला अनेक जणांचे फोन यायचे, सावरकरांनी अशी माफी मागून सुटका करून घेतली का? म्हटलं नाही. ॲम्नेस्टी पिटिशन याला माफीपत्र असं मराठीत म्हणत नाही. मुळात ॲम्नेस्टी या शब्दाला प्रतिशब्द मराठीत नाही. कारण ॲम्नेस्टी म्हणजे तुमच्याच असलेल्या नियमांप्रमाणे जो सुटकेचा भाग आहे त्याच्याकरता दिलेलं पत्र एवढं लांबलचक होईल. त्यामुळे ॲम्नेस्टी पिटिशन याचा अर्थ माफीपत्र असा होत नाही. मग त्या ॲम्नेस्टीमधलं सावरकरांचं खालचं जो मायना आहे तो नेहमी सांगितला जातो, युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट.
म्हटलं असे गांधी नेहरूंचे किती दाखवू अशा पत्रांमधले मायने हेच. कारण त्या काळामध्ये असंच लिहिलं जायचं. हा पत्रामध्ये लिहिला जाणारा भाग आहे, याचा अर्थ शब्दशः घ्यायचा नसतो. तिसरी गोष्ट, जे माफीपत्र म्हटलं जातं ते पत्र एकदा काढून बघावं, म्हणजे आपल्याला कळेल की सरकारला आमच्या सुटकेमध्ये स्वारस्य नसेल तर इतरांची सुटका करण्यात यावी आणि इतर बंदिवानाची सुटका करण्यामध्ये आम्हाला आमची सुटका झाल्याचा आनंद मिळेल, ह्याला माफीपत्र म्हणतात. पण तरी खोटं बोलणाऱ्यांचं काय जातं आहे. मग सावरकरांना 60 रुपये पेन्शन कशामुळे मिळत होतं आणि ते ब्रिटिशांकडून मिळत होतं. धादांत थाप, ब्रिटिश पेन्शन देतच होते. त्याचं कारण होतं ज्यांचं सगळं जप्त केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, हा वाडा पण जप्त केलेला होता. सावरकरांची सगळी मिळकत जप्त होती. जप्त केलेल्या माणसाला उत्पन्नाचं साधन काय, त्यांनी खायचं काय, म्हणून ब्रिटिशांचाच रूल होता की अशा लोकांना 120 रुपये, लक्षात घ्या 120 रुपये पेन्शन दिली जावी. ही पेन्शन बंगालमधल्या अनेक क्रांतिकारकांना मिळत होती. सावरकरांना मात्र ते 120 रुपयेसुद्धा देणं नाकारलं आणि 60 रुपये देत होते. मग मुळातलं जे होतं ते नाकारलं, त्याच्याही निम्म देणं सुरू केलं. आणि स्वतंत्र भारतातले मात्र त्यांना माफीवीर म्हणून म्हणणारे लोक ते 60 रुपये पेन्शनबद्दल बोलतात, पण 120 रुपये पेन्शन घेणाऱ्यांच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. आश्चर्य नाही आहे. तेव्हा हे पेन्शन म्हणजे जगण्याकरता केलेली सोय आहे. आणि ह्या काळातसुद्धा त्या स्थानबद्धतेमध्ये रत्नागिरीला असतानाही सावरकरांनी तिथे केलेलं जे काम आहे तेही सगळ्यांना माहिती आहे. कारण राजकारणात भाग घ्यायचा नाही ही अट होती त्यांच्याकरता. म्हणाले राजकारणात नाही, ठीक आहे, कर्तृत्ववान माणसाला संधीचं एक दार बंद झालं तर बाकीची दारं उघडली जातात. त्याप्रमाणे सावरकरांनी समाजकारण करायला सुरुवात केली. आणि मग तुम्ही आम्ही हिंदू सकल बंधू बंधू, तो महादेवजी पिता आपुला चला तया बंधू, तुम्ही आम्ही हिंदू बंधू बंधू, हे काम सावरकरांनी सुरू केलं. तिथे बांधलेलं जे पतित पावन मंदिर आहे रत्नागिरीमधलं ते काम, सगळ्यांच्या असं घेतलेल्या पंक्ती सहभोजन, हे सावरकरांनी केलेलं काम. अशा कामाच्या मधूनच आणखीन एक मोठं केलेलं काम म्हणजे भाषाशुद्धी. पण परवाही कोणतरी एक मूर्ख अभिनेता बडबडला, सिग्नलला म्हणे सावरकरांनी जो शब्द दिला आहे ते आपल्याला माहिती आहे, लांब लचक तो काहीतरी शब्द आहे. असे मूर्ख शब्द सावरकरांनी दिलेले नाहीत. सावरकरांच्या नावावरती त्यांची रेवडी उडवण्याकरता असे खपवले जातात. सावरकरांनी असे काही मूर्ख शब्द दिले नाहीत. उलट सावरकर असं म्हणतात की जी वस्तू ज्या भाषेत असते त्या वस्तूलाच त्या भाषेतला शब्द असणार ना, प्रतिशब्द. वस्तू नसेल त्याला कसा शब्द असेल. तेव्हा सावरकर असं म्हणतात की उदाहरणार्थ कोट आपला कुठचा आहे, कोट साहेब घेऊन आला ना, त्यामुळे कोटाला कोट म्हणण्यात काहीच अर्थ नाही, हरकत नाही. किंवा जिलबी, आज जरी आपल्याकडच्या पंक्ती सजवत असली तरी जिलबी आपल्याकडची कुठे आहे, त्यामुळे जिलबीला जिलबी म्हणायला काही हरकत नाही. गुलाबाला गुलाब म्हणायला काही हरकत नाही, कारण तेही फूल आपल्याकडचं नाही आहे, ते परकं आहे. तेव्हा सावरकरांचं मन एवढं मोठं आहे की अशा रीतीने जे परके आहेत, ज्या वस्तूच परक्या आहेत, त्यांना तेच शब्द वापरण्यात काही हरकत नाही. पण आपल्या भाषेतले जे मुळातले शब्द आहेत ते शब्द जेव्हा आपण त्याला प्रतिशब्द वापरत राहतो त्यावेळेला मूळ शब्द मरतो की नाही. आता बघा ना, सॉरी आणि थँक्यू हे थुंकल्यासारखं वापरलं जातं जागोजागी. आणि वर लोक बोलतात, हो परत एकदा त्याला जर सांगितलं तो सॉरी बोललोय ना मी, सॉरी आवाज कमी, तुझा आवाज कमी होत नाही, कारण काय, तुझ्या भाषेतला शब्द नाही आहे, त्यामुळे तो फक्त इथून येतो. सॉरी हे फिलिंग इथून होतं का, जेव्हा तुम्ही क्षमा करा असं म्हणाल ना तेव्हा तुमचा आवाज खालीच राहील. क्षमा करा असं काही कोणी जोरात नाही बोलणार, कारण क्षमा करा आपल्या भाषेतला आहे शब्द. क्षमस्व, माफ करा, मग आपला आवाज हा खालीच राहणार. थँक्यू, धन्यवाद हा शब्द मरतो. तुम्ही सतत थँक्यू म्हणता, त्यात धन्यवाद आपल्याकडचाच शब्द आहे ना, तो शब्द मरतो. आणखीन एक गंमत माहिती आहे ना आपल्याला, की इंग्रजी शब्द लिहिताना जितकी अक्षरं लिहावी लागतात ना, साधारणपणे त्याच्यापेक्षा कमी अक्षरं आपल्या भाषेतली लागतात बरं का बोलायला. म्हणजे कुठेही चेक लिहिताना सुद्धा आपण जर पाहिलं तरीसुद्धा आपण 1000चं स्पेलिंग लिहिताना THOUSAND याच्याऐवजी सहस्र किती कमी शब्दात होतं. रेफ्रिजरेटर बघा स्पेलिंग, आणि शीतकपाट किती कमी शब्द लागतात. पण आपल्याला असं वाटतं, पण आणि ते इंग्रजी बोलायचं तर एवढं भयंकर फॅड आहे ना, की एकदा एका ठिकाणी गेलो होतो व्याख्यानाला, तो माणूस जो मला घ्यायला आला होता, ग्रामीण भागात मी गेलो होतो, मग हे पेव ग्रामीण भागातही किती फोफावतं आहे.
तो मला म्हणाला की काय माझा लिटल ब्रदर शीख झाला. म्हटलं लिटल ब्रदर म्हणजे काय असतं. त्याने असं एकदा माझ्याकडे पाहिलं, डॉक्टर सच्चिदानंद शेवडे असं लिहिलेलं. तरी हा माणूस एवढा अनपढ असेल, याला एवढंही कळत नाही. लिटल ब्रदर हो म्हणाला, धाकटा भाऊ. म्हटलं बाबा रे, नाही त्या गोष्टीत आपण का जावं. म्हटलं धाकट्या भावाला इंग्रजीमध्ये यंगर ब्रदर म्हणतात रे. म्हटलं लिटल ब्रदर नाही म्हणत. आणि हे शीख काय असतं ते मला कळलं नाही. म्हटलं तो सिख हा असा शब्द आहे. म्हटलं कशाकरता बोलावं. म्हटलं त्या पण आपल्या अमृतातेही पैजा जिंकी असलेल्या आपल्या माय मराठीमध्ये बोलायला काय जातं. म्हटलं शक्य तितक्या ठिकाणी मराठी बोलावं. म्हटलं अगदीच निरुपाय असला, आठवत नसलं आणि इंग्रजी शब्द एखादा आला मी समजू शकतो, पण आम्ही तसं करत नाही. बोलताना मध्ये मध्ये इंग्रजी शब्द यायलाच पाहिजेत. ते आले तर समोरचा माणूस काहीतरी शिकलाय असं वाटतं. आणि जर तो मराठी जाणून बुजून वगैरे वापरत असला तर लोक सहजपणे म्हणतात संघवाला दिसतोय. संघाचा आणि मराठी भाषेचा असा काय संबंध येतो की संघवाल्यांनीच मराठी वापरावं. सावरकरांनी केलेलं भाषाशुद्धीचं काम हे या कारणाकरता महत्त्वाचं आहे की सावरकरांनी अनेक प्रतिशब्द दिले, आपण ते वापरतोय ना. महापौर हा शब्द सावरकरांनी दिलेला आहे. तोपर्यंत मेयर असा शब्द सातत्याने वापरला जायचा. असे अनेक शब्द आहेत की जे सावरकरांनी दिले. मराठी चित्रपटाच्या सुरुवातीला जी नामावली येते ही नामावली त्या काळामध्ये इंग्रजीतच असायची. आणि मग मास्टर विनायकांना सावरकर भेटले त्यावेळेस सावरकरांनी विचारलं की चित्रपट मराठीत बनवता आणि हे सगळं इंग्रजीत, हा काय प्रकार आहे. तर ते म्हणाले तात्याराव ते तिथून आलेलं आहे ना, त्याला काही शब्दच नाही आहेत. तर म्हणाले घ्या कागद घ्या, टाक घ्या. म्हणाले मी शब्द सांगतो. आणि मग ते घडाघडा शब्द सांगायला लागले. त्यामध्ये डायरेक्टरला दिग्दर्शक, म्युझिक डायरेक्टर, संगीत दिग्दर्शक असे धडाधड शब्द सांगायला लागले. अडली कुठे गाडी, एडिटर. तर म्हणाले थांबा, तुमचं असतं एडिट करणं ते वेगळं असतं आणि वर्तमानपत्राचा वगैरे असतो एडिटर तो वेगळा असतो, मग तोच संपादक. आणि इथे संकलक, कारण तो फिल्म कापतो आणि जोडतो ना, त्यामुळे तो संकलक. त्यामुळे असे शब्द हे सावरकरांनी दिलेले शब्द आजही वापरले जातात, फक्त माहिती नसतं आपल्याला. ही आपली अवस्था असते. 1937मध्ये ज्या वेळेला त्यांच्यावरचे निर्बंध सगळे मागे घेण्यात आले त्याच्यानंतर सावरकरांना अनेक जण आले होते बोलवायला. त्याच्यात युथ काँग्रेसची मुलंसुद्धा होती. सावरकरांनी काँग्रेसमध्ये यावं म्हणून त्याला सावरकरांनी नकार दिला. त्यातला एक जण आणखीन शहाणपणाने म्हणाला, काय आहे म्हणाला, आम्हाला 1908पर्यंत सावरकर पटतो पण त्याच्यानंतरचे सावरकर नाही पटत. तर सावरकर हसले आणि म्हणाले 1908चा सावरकर पटायला 1937 साल उजाडावं लागलं. म्हणाले 1937चा पटायला कदाचित 1966 उजाडायला लागेल. जरा थांबा म्हणाले, हळूहळू पटतील. त्यामुळे सावरकर त्यावेळेला जे शिरले ते हिंदू महासभेमध्ये शिरले. बऱ्याच जणांना असं वाटतं हिंदू महासभा सावरकरांनी स्थापन केलेला पक्ष आहे, तर मुळीच नाही. हिंदू महासभा खूप आधीच बंगालच्या फाळणीच्या वेळेला मुस्लिम लीग, त्या मुस्लिम लीगला प्रत्युत्तर असल्यासारखा म्हणून हिंदू महासभा हा पक्ष स्थापन झालेला होता. सावरकर हिंदू महासभेत शिरलेले आणि पुढे हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. हिंदू महासभेला दिलेलं त्यांनी जी हिंदूची व्याख्या होती, आसिंधू सिंधूपर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवयी हिंदू रीती स्मृतः. सिंधूपासून सिंधूपर्यंत म्हणजे सिंधू नदापासून ते सिंधू म्हणजे सागरापर्यंत या विशाल भूभागावरती जो कोणी राहतो तो कोणत्याही जातीचा पंथाचा असू दे, तो जर हिला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी समजत असेल तर तो म्हणजे हिंदू होय. या एका व्याख्येतून त्यांनी मुसलमान आणि ख्रिश्चनांना बाद करून टाकलं आहे बरं का. कारण अट आहे पितृभू पुण्यभू. पितृभूमी याचा अर्थ पूर्वजांची भूमी आणि पुण्यभूमी म्हणजे इथेच आपलं सगळे पुण्यक्षेत्र आपली इथे आहेत हे जो समजतो. या दोघांची पुण्यक्षेत्र बाहेरची आहेत आणि यातले कोणीही आपल्या पूर्वजांची भूमी असं मानायला तयार नसतात. त्यामुळे आपोआप ते बाद झाले. पण बाकीचे जे आहेत बौद्ध असू देत, जैन असू देत वगैरे, हे सगळे पंथोपंथ जे आहेत ते सगळे कसे इथले आहेत हे आपोआप या व्याख्येमधून स्पष्ट होतं. तेव्हा एकीकडे हिंदू महासभेचं काम करत होते आणि नंतर पुढे 1945मध्ये ज्या वेळेला इंटरिम इलेक्शन्स जाहीर झाली तेव्हा सावरकर खूप आजारी पडले होते आणि त्यात हिंदू महासभेच्या घोषणा काँग्रेसवाल्यांनी चक्क चोरल्या आणि हिंदू महासभेचा धुव्वा उडाला आहे. त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस जिंकून आली. जिंकून आल्याबरोबर काँग्रेसने पहिला ठराव पास केला आहे भारताच्या फाळणीचा. जे सांगत होते आम्ही देश तोडणार नाही म्हणून, त्यांनी पहिलाच हे पास केला तो भारताच्या फाळणीचा प्रस्ताव आणि त्याप्रमाणे भारताची फाळणी झाली. आणि सावरकर त्यावेळेला असं म्हणाले होते की आज एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात हसू आहे. का तर एक मोठा भूभाग स्वतंत्र झाला. दुःख आहे की एक भूभाग आपल्यापासून तुटला.
पण आज ना उद्या तो येईल. त्यावेळेला सावरकरांनी इशारा दिला होता की तुमच्या पोटामध्ये आणखीन 14 पाकिस्तानं निर्माण होऊ देऊ नका. आज काय झालं आहे ते आपण बघा. म्हणजे मग असे इशारे वारंवार दिलेत. 1954 पासून जो माणूस सांगत होता चीन आज ना उद्या तुमच्यावर आक्रमण करेल म्हणून, तेव्हा आमच्या त्यावेळच्या नेत्यांनी हसण्यावरही नेलं होतं सगळं. आणि चीननी 62 साली कशा रीतीने हल्ला केला आणि भारताची किती नामुष्की भारताच्या पदरात पडली ते आपल्याला सगळं माहिती आहे. तेव्हा अशा प्रकाराने सावरकर पुढच्या काळामध्ये मात्र धन्योहम धन्योहम ही वृत्ती होती सावरकरांची. आणि 1906 अर्थात त्याच्यामधला एक भाग आला 1948 साल, ज्या वेळेला गांधींची हत्या झाली आणि गांधींच्या हत्येमध्ये जाणीवपूर्वक सावरकरांना गोवण्यात आलेलं होतं. खरं सावरकर हे त्या प्रकारचे असते तर गोपाळकृष्ण गोखल्यांनी एक वेळेला ब्रिटनमध्ये दसऱ्याच्या एका सभेला येतो असं सांगून ते आले नाहीत. त्यावेळेला काही मुलं चिडलेली होती. तरुण मंडळी म्हणाली की आपण इथेच जाऊन गोपाळकृष्ण गोखल्यांना चोप देऊया का. तेव्हा सावरकरांनी नाही म्हणून सांगितलं. म्हणाले आपल्यात मतभेद असू शकतात पण लक्षात घ्या हा माणूसही आपल्याच देशासाठीचं कार्य करतो आहे. सावरकरांची त्यावेळची तिरकस टिप्पणी अशी आहे की गोपाळरावांनी येण्याचे मान्य करून गोपाळरावांनी अनुपस्थिती दाखवणे याच्यामध्ये काय साधले हे गोपाळरावांचे गोपाळरावास ठाऊक, अशी सावरकरांची तिरकस टिप्पणी आहे त्याच्यावरची. तेव्हा जो माणूस त्यावेळेला सुद्धा ही काळजी घेतो आहे तो माणूस अशा कोणत्या तरी हत्येमध्ये कसा सहभागी असू शकेल. पण तरीही जाणीवपूर्वक त्यांना गोवण्यात आलेलं होतं आणि कोर्टाने त्यांची सुटका, मला एकाने सांगितलं काय माहिती आहे काय ॲक्च्युली सावरकरांची सुटका म्हणजे काय, त्यांच्या विरुद्ध कुठचाही पुरावा नव्हता म्हणून झाली. म्हटलं मग अशीच होत असते सुटका, पुरावा असूनही सुटका झाली असं होतं का. एखाद्याच्या विरुद्ध पुरावा नसतो म्हणूनच सुटका होते. म्हटलं तू नवीन काय सांगतोयस, कारण तुझं सांगण्याचा सूर असा आहे की म्हणजे त्यांची जाणून बुजून सुटका करण्यात आली. अरे पण त्याकरता पुरावा लागतो ना, पुरावाच नव्हता म्हणूनच त्यांची सुटका करण्यात आली. मग त्या कपूर आयोगाने, कारण एक वाक्य सावरकरांच्यावरती ताशेरे ओढणारं लिहिलं आहे, त्यांच्या कपूर आयोग हा 1966 बसवलेला आयोग. खरं म्हणजे आयोगानेच असं सावरकरांच्यावरती एका वाक्यात का होईना पण आरोप करून स्वतःची कक्षा ओलांडलेली, जे कपूर आयोगाला त्याची मान्यताच नाही आहे. खरं म्हणजे कक्षा ओलांडण्याची आयोगाचं काम, आयोगाला ठराविक कक्षेमध्येच काम करायचं असतं, असं असूनही कपूरांनी जाणीवपूर्वक ते केलेलं आहे. आणि त्याचाच उपयोग सध्याचे जे काही सो कॉल्ड पुरोगामी आहेत सावरकरांचे विरोधक, ते तेवढ्याच एका वाक्याचा नेहमी आधार घेत असतात. एवढंच असतं, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. सावरकरांची सुटका ही निर्दोष आणि निष्कलंक म्हणून झालेली आहे, लक्षात घ्या. आणि मग त्यात कारण धागा किती अशक्त होता माहिती आहे आपल्याला. सावरकरांच्या विरुद्ध पुरावा काय होता तर पुरावा दिगंबर बडगेची साक्ष होती की नथुराम आणि नाना आपटे हे सावरकर सदनात सावरकरांच्या पाया पडले आणि सावरकर त्यांना यशस्वी भव म्हणाले. हा पुरावा बरं का. किती तकलादू असतो माहिती आहे ना. म्हणजे उद्या इथे एखादा तरुण माणूस माझ्या पाया पडला तर आपण त्यांना यशस्वी भव, फक्त आपण इंग्रजीत म्हणतो आता आजकाल, बेस्ट लक वगैरे असंच सगळं म्हणतो नाही का. त्यानंतर 2 तासांनी जर कळलं की नाशिक स्टेशनवरती, नाशिक रोड स्टेशनवरती पाकिटमारी करताना तो मुलगा पकडला गेला, तर याचा अर्थ त्याच्या कटात मी सहभागी होतो किंवा मी आशीर्वाद दिल्यामुळे पाकिटं मारता येतात. म्हणजे लक्षात आलं आपल्या की इतका तकलादू पुरावा होता सावरकरांच्या विरोधात. त्यामुळे तो पुरावा कुठून उभा राहणार, त्याच्या चिंध्या झाल्या आपोआप आणि सावरकरांची सुटका करण्यात आली. आणि परतल्यानंतर मात्र मला वाईट याचं वाटतं की 47 साली स्वराज्य मिळाल्यानंतरही पहिलं जो मोठा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात साधं राजकीय स्तरावरती सावरकरांना निमंत्रणसुद्धा दिलं गेलं नाही. कारण एकच की आमच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले ना, रक्ताचा एक थेंबही न सांडता अहिंसेद्वारे स्वातंत्र्य मिळालं. मग या क्रांतिकारकांनी सांडलेलं होतं रक्त, घाम, अश्रू, त्याला नाव काय द्यायचं याच्याकरता मात्र कोणाकडेही उत्तर नसतं. पण सांगायचं ते फक्त एवढंच सांगायचं की उचललेचं तू मीठ मूठ बरं साम्राज्याचा खचला पाया. ह्याच्या पलीकडे या देशाला स्वातंत्र्य हे इतक्या सहजपणे मिळालं. मग ज्या वेळेला 42च्या आंदोलनाची 50शी मला सुट्ट झाली होती मुंबईमध्ये, त्यावेळेला एका मंत्र्यांनी त्यावेळच्या असे उद्गार काढले होते की या देशाला रक्ताचा एक थेंबही न सांडता स्वातंत्र्य मिळालं. त्याही वेळेला मला अनेकांचे फोन, हे खरं का, हे खरं का म्हणून. आता मी म्हटलं शेवटी की नाही, ते अर्धवट त्यांचं म्हणणं कोट झालं आहे म्हटलं. तर म्हणाले म्हणजे काय, त्यांचं म्हणणं काय असेल. तर म्हटलं त्यांचं म्हणणं असं असणार आहे की या देशाला माझ्या घराण्यातल्या एकाचाही रक्ताचा एकही थेंब न सांडता स्वातंत्र्य मिळालं.
इतरांच्या सांडलं सर तर मला काय द्यायचं ना, माझ्या घरातल्या कोणाचं सांडलं आहे का, तर नाही सांडलेलं. तर ही अवस्था झाली. जसं सावरकरांनी माफी मागितली का, माफी मागितली का, असं अनेकांचे फोन यायचे, नाही 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 म्हणून दमलो. शेवटी एकाला मी म्हटलं हो मागितली, चल काय सांगताय म्हणाला. म्हटलं बघ, मी हो म्हटलं त्याच्यावर तुझा प्रश्न नाही, मी जेव्हा नाही सांगत होतो तेव्हा 1760 प्रश्न विचारले. ही आपल्याकडे अवस्था आहे. हे सगळं झालं ते सावरकरांचं जे तैलचित्र लोकसभेमध्ये लावण्यात आलं ना, त्यामुळे हे सगळं परत एकदा नव्या रीतीने आलं. आणि काँग्रेससारखा जो निर्लज्ज पक्ष आहे, त्या पक्षाचे लोक तर आपल्या शिदोरीमधून, त्यांची शिदोरी नावाचं एक मासिक आहे, मासिक आहे का त्रैमासिक आहे काहीतरी आहे त्यांचं, पण त्या लंगोटी पत्रामधून ते मात्र सावरकरांच्या विरुद्ध त्यांनी मुद्दाम बोंब मारली, जाणीवपूर्वक, की आपण एका राष्ट्रपुरुषाचा अपमान करतो आहे, हे सुद्धा लोकांच्या लक्षात येत नाही. आणि मग 1966 सावरकरांनी केलं आहे त्याला प्रायोपवेशन म्हणतात, की पहिल्यांदा महिनाभर अन्न त्याग केला, पाणी ते अधूनमधून प्यायचे, पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पाण्यातूनही औषधं दिली जात आहेत, त्याबरोबर त्यांनी पाणीसुद्धा नाकारलं शेवटच्या काळामध्ये. आणि 26 फेब्रुवारी 1966 या दिवशी सावरकरांनी देह ठेवला. हा अगदी ढोबळमानाने सांगितलेलं मी सावरकर चरित्र.